वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम टू द PM इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्स. मी प्रल्हाद महापारी तुमचे या आजच्या सेशनमध्ये स्वागत करतो. पहा, आज आपल्याला काय डिस्कस करायचं. सर्वप्रथम सर्वांना माहिती आहे की आयोगाचं टाईम टेबल आलेलं आहे 2026च्या अँगलने, आणि सर्व मी पाहिलं यूट्यूबवरती सर्व क्लासेस दुसऱ्या सेकंदाला दुसऱ्या मिनटाला सर्वजण यूट्यूबवरती तुटून पडले की डेट्स डिक्लेअर करण्यासाठी ह्या डेट्स आहेत त्या डेट्स आहेत. बट कुणी त्यातलं मी जेन्युइनली जेवढे इथे आहेत मोठे रेप्युटेड प्लेयर्स असतील, रेप्युटेड क्लासेस ज्याला तुम्ही खूप मानता, असे सर्व व्हिडिओज पाहिले, त्या सर्वांनी कुठेही हे सोल्युशन दिलं नाही की ॲक्च्युली हे तारखा आल्यात, ह्या डेट्स आल्या, याचं करायचं काय, ह्या डेट्सवरून आपल्याला लर्न काय करायचं आहे, ह्या डेट्सचा उपयोग कसा करायचा आहे, याच्यासाठी स्ट्रॅटजी प्लॅनिंग काय असली पाहिजे आपल्या प्रिपरेशनची, तुम्ही काय ऑफर करू शकता. एव्हरीथिंग इज सेईंग, एव्हरी वन इज सेईंग दॅट वी आर रेडी. तुमच्यासाठी आम्ही तयार आहोत, तुमच्यासाठी आहोत. बट तुमच्यासाठी कशा पद्धतीने तयारी आहे तुमची, किंवा तुम्ही तयार आहात म्हणजे याचा अर्थ काय आहे, किंवा तुम्हाला कशी हेल्प करणार आहे, याच्याबद्दल कोणी काय बोललेलं नाही. तुम्ही पहा सगळे व्हिडिओ सर्च करून आज पण. म्हणून मी ठरवलं की तुमच्यासाठी काहीतरी डिटेल गोष्टी घेऊन याव्या जेणेकरून ॲक्च्युली तुम्हाला हेल्प होईल या सर्वांच्या बाबतीत. आणि मला खात्री आहे राज्यसेवा झाल्यानंतर हा जेव्हा तुम्ही व्हिडिओ डिटेलमध्ये पुन्हा एकदा पाहाल, जेव्हा हा पब्लिश होईल तेव्हा तर पाहालच, बट ॲट द सेम टाईम जेव्हा राज्यसेवेची प्री झाल्यानंतर पाहाल त्यावेळेस तुम्हाला रूपरेखा समजून येईल की मला ॲक्च्युली म्हणायचं काय होतं, ह्या व्हिडिओचा अर्थ काय होता, या सगळ्या गोष्टी येते लक्षात. सो लेट्स बिगिन विथ द व्हेरी बुल्स आय ऑफ द डिस्कशन, दॅट इज डेट्स. ठीक आहे. सो समजून घ्या, सर्वांना माहिती आहे डेट्स काय, म्हणून मी त्या फार रिपीट करणार नाही. ज्या डेट्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे त्याच डेट्सवरती आपण फोकस करणार आहे. डेफिनेटली 9 नोव्हेंबर प्रिलिम्स, येस. त्यानंतर 29 मार्च मेन्सचा पहिला पेपर, म्हणजेच भाषेचे पेपर आहेत. सो याच्याबद्दल टेन्शन घ्यायचं आहे का? बिलकुल नाही. हे पेपर आहेत क्वालिफाईंग पेपर, सर्वांना माहिती आहेत. क्वालिफाईंग म्हणजे फक्त आपल्याला 300 पैकी 75 मार्क पाडायचे. ते कसे पाडायचे आहेत, कुठून पाडायचे हे मी तुम्हाला सांगून देईल. त्याचं बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही, अजिबात काळजी करायचं नाही. कितीही खराब इंग्लिश असलं तरी 75 मार्क तर पडू शकतात. आणि ज्याला इथे इंग्लिशमध्ये 300 पैकी 75 पडणार नाही ना, म्हणजे याचा अर्थ की त्याने लक्ष दिलं नाही एक, किंवा त्याला त्याची इंग्लिश फारच खराब आहे, त्याने राज्यसेवा दिली नाही पाहिजे, किंवा प्रिपेअर करून दिली पाहिजे प्रॉपरली. ठीक आहे. सो तुमची काय आहे इंग्लिशची लेवल ते समजून त्या अँगलनी आपण अगोदर प्रिपेअर करणार आहे. आत्ताचपासून त्यासाठी प्रिपेअर केलं पाहिजे. 300 मार्काचा पेपर आहे असं कोणी तुम्हाला भासवत असेल तर अजिबात त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे, अजिबात त्याला लक्ष द्यायचं नाही आहे. कारण तो फक्त 75 मार्क पडायचे आहेत. 75 मार्क म्हणजे किती? 25%. अरे 10वीला पण 35% होते रे पास करायला, इथं फक्त 25% पाडायचे आहेत. आणि तिथे तुम्ही पास करून आले 10वीत, तेवढं इंग्लिश होतं ना, तेवढंच इंग्लिश पाहिजे, इथं एक्स्ट्रा इंग्लिशची गरज नाही आहे, समजून घ्या. ठीक आहे. नंतर दुसरा पेपर आहे निबंध. ह्या पेपरमध्ये सर्वजण हे सांगतात की आत्तापर्यंत राज्यसेवेला आम्ही निबंध शिकवत होतो, राज्यसेवेला आम्ही निबंधाची तयारी करून घेत होतो. मग तुम्हाला पण माहिती आहे राज्यसेवेमध्ये त्याचं निबंधाचं वेटेज किती होतं आणि आता वेटेज किती. आता लक्षात ठेवा, वेटेज आहे तुमचं 250 मार्क्स. सो आता तुमचं वेटेज 250 मार्क्सला एसे. सो एसे एक सेपरेट सब्जेक्ट आहे. आता विचार करा, तुम्हाला ज्यावेळेस GS1 स्टडी करायचं आहे त्याच्यामध्ये हिस्ट्री स्टडी करायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सोशल इश्यू स्टडी करायचे, सामाजिक समस्या, त्यामध्ये तुम्हाला जॉग्राफी स्टडी करायचं आहे. एवढं सगळं स्टडी केलं तुम्हाला 250 मार्क्स आहे. आणि तर डायरेक्ट एसे, आणि याचे मार्क पकडले जातात, तर लक्षात ठेवा ही क्वालिफाईंग नाही. सो 250 मार्क. बट याच्यामध्ये 2 एसे लिहायचे तुम्हाला. एसे कसा लिहावा कोणालाच आयडिया नाही आहे. बिलीव्ह मी, आजच्या ह्या जनरेशनमध्ये किंवा हे जे आत्ता सध्या चालू नाही, एकतर 2 प्रकारचे फॅकल्टीज जे एसे शिकवणार आहेत. एक की ज्यांनी कधी UPSC दिलेलं नाही आत्तापर्यंत, कंबाईन किंवा राज्यसेवेचं थोडंफार डिस्क्रिप्टिव्हचं ऑब्जेक्टिव्हचं घेत होते, त्याच्या बेसिसवर ते एसेसाठी उतरणार आहे. कारण मार्केट बघणार आहे, सगळी मुलं घाबरलेली आहेत एटसेट्रा, ह्या अनुषंगाने तुम्हाला आणखीन भीती दाखवून हे मार्केट घेण्याचा प्रयत्न करणार आहे. एक, कुणीही UPSC झालेलं नाही किंवा UPSCचं दिलेले असतील तरी याला 10-15 वर्ष झालेले, त्यावेळेचे एसे आजचा पॅटर्न पूर्णपणे वेगळा आहे, आजच्या डिमांड्स वेगळ्या आहेत, सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. 2, काही लोक आहेत, डेफिनेटली आहेत, आणि मग तुम्हाला अप्रोच व्हायचं अशा लोकांना ज्यांना रिसेंटली कुठे UPSCचा अनुभव आहे, पेपर चेकिंग व्यवस्थित आहे, एसे चेकिंग व्यवस्थित आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्या लोकांना सगळ्यांना हे माहीत नाही ॲक्च्युली, जरी त्यांनी UPSC दिलेले असले तरी, की ॲक्च्युली टीचिंग करताना, शिकवताना त्यांना लिहिता येत असेल चांगलं, पण शिकवताना व्यवस्थित स्ट्रॅटेजीने एसे कसा तयार करायचा याची आयडिया नाही. नसेल तुम्हाला मी एक आयडिया देतो, मी म्हणत नाही मग आपला क्लास जॉईन करा, आपला क्लास नसेल पण कदाचित त्यावेळेस एसेचा. सो माहीत नाही, ॲपवरती पाहत चला. ठीक आहे.
बट तुम्ही डेफिनेटली जाऊन एक ओरिएंटेशन सेशन मी घेतलेलं आहे एसेचं, आपल्या यूट्यूब चॅनलवरती पण आहे, ॲपवरती पण असेल, ते जाऊन ओपन करून पहा, तुम्हाला कळेल की हाऊ टू राईट एसे, व्हॉट आर द डिफरंट फॅक्टर्स, एसेचा सिलेबस काय आहे, एसेला यस सिलेबस देखील आहे, तो MPSCमध्ये दिलेला आहे, UPSCमध्ये देखील दिलेला आहे. सो कसा लिहायचा असतो 12 पेजेसचा एसे, 12 पेजेस लिहायचे असतात, त्यासाठी कसं फ्रेमवर्क तयार करायचं असतं, ह्या सगळ्या गोष्टी बारीक डिटेल इंट्रोडक्शन कन्क्लुजनसह या संपूर्ण एसेचे तुम्हाला ते वर्कशॉपच घ्यावं लागतं, त्यासाठी ते तसं पद्धतीने प्रिपेअर होतं. बट घाबरायचं कारण आहे का? नाही. ते काही रॉकेट सायन्स आहे का? नाही. तो कशाचा भाग आहे? प्रॅक्टिसचा भाग आहे. प्रॅक्टिस कशी करून घ्यायची? योग्य पद्धतीने. सो ज्याच्याकडे योग्य पद्धतीने ट्रिक्स आहे, त्याच्याकडे प्रॅक्टिस आहे, त्याच्याकडून करून घ्या, प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. तिसरी गोष्ट, ह्या पेपरची पण समस्या नाही, इथून पुढं गोष्टी. मग GSचा पेपर इथं 15 दिवसाचा गॅप आहे. ह्या 15 दिवसानंतर तुम्हाला सामान्य अध्ययन 1, 2, 3 आणि 4. आता लक्षात ठेवा, इथं काय ब्युटी आहे? ब्युटी ही आहे की ती ह्या 15 दिवसात तुम्हाला पूर्णपणे तुमच्याकडे नोट्स अशा स्वरूपात असल्या पाहिजे की 15 दिवसामध्ये संपूर्ण 4ही GSला रिव्हिजन झाली, म्हणजे झालीच पाहिजे, निबंधानंतर झालीच पाहिजे. अशा पद्धतीने GSच्या नोट्स असल्या पाहिजे तुमच्या, की आता 15 दिवस म्हणजे एका GSला साधारणतः 3 दिवस येतात, 4 त्रिक 12, 1-2 दिवस इकडे तिकडे पकडून चाला, वेळापत्रक खाली होणार आहे. मग विचार करा तुम्ही, एका GSला 3 दिवस आहे, म्हणजे त्याच्यात लेट्स आहे GS2 घेतलं तर GS2मध्ये पॉलिटी आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे, ठीक आहे, नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहे, सोशल जस्टिस आहे, गव्हर्नन्स आहे, IR आहे. IRलाच 3 दिवस लागतात वाचायला, नीट वाचायला गेलं तर. मग पण तुम्हाला हे संपूर्ण 3 दिवसात रिवाईज झालं पाहिजे. एवढंच नाही, इथपर्यंतच नाही, तर सामान्य अध्ययन 1 आणि 2 म्हणजे GS1-2 झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी GS3 आणि 4 आहे. म्हणजे तुम्हाला GS3 आणि GS4च्या अशा नोट्स पाहिजे की त्या दिवशी GS2चा पेपर संपल्यानंतर रात्रीत परत रिव्हिजन झाली पाहिजे GS3 आणि GS4ला. ते म्हणणार सर कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? सगळे करतात. मी केलेलं आहे 5 वर्ष, 5 मेन्स दिल्यात, प्रत्येक वेळेस हे करावं लागतं. तुम्हाला तरी इथं 15 दिवस गॅप आहे, तो पण नसतो, लक्षात ठेवा. UPSCला तो पण नसतो. तुम्हाला 140 दिवसाचा गॅप मिळाला आहे 29 तारखेपूर्वी, आणि ऑप्शनल पूर्वी 160 दिवसाचा गॅप मिळाला आहे. ऑप्शनल आहे तुमचा 26 एप्रिलला, त्याच्या आधी 160. बिलीव्ह मी, याच्या निम्मा गॅप असतो फक्त UPSCला 80 दिवसाचा. ह्यावेळेस 80 दिवसाचा गॅप होता, 84 समथिंग. त्यातलं रिझल्टला जातात पहिले काही दिवस. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय आहे की करता ते पूर्ण, तुम्हाला पण त्याच लेवलला तयारी करावं लागेल, नाही तर UPSCवाले बोरं इथं बाजी मारून जातील. जरी तुमच्यासोबत प्रिलियमला असते तरी एकदम मेन्सला सगळे एका लेवलला येतात. ठीक आहे. सो समजून घ्या इथे काय पॉईंट आहे. मग आपल्याला अशा पद्धतीने नोट्स, मग तुम्ही काय करायचं आहे, GS2चं पूर्णपणे माझ्यावर सोडून द्यायचं आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही. मी कसं ते तुम्हाला घेऊन येणार आहे ते सगळं सांगणार आहे. 2च मिनटं फक्त पेशन्स ठेवा. त्याचबरोबर ज्या केस स्टडीज आहेत इथिक्सच्या, त्याचंसुद्धा काळजी करायची नाही, बिलकुलही काळजी करायची नाही. जे मला ओळखतात त्यांनी बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. लई टेन्शन घ्यायचं असेल ना तर तुम्ही तुमचं बघायचं, मी स्पष्ट सांगतो. कारण का तुमचं असं झालं आहे की मला महिन्याभरात GS1, 2, 3, 4 ऑप्शनल सगळं झालं पाहिजे सर, असं काहीतरी सांगा. काय जादूची छडी घ्या नाकडं, जो सांगतोय ना माझ्याकडे जादूची छडी हे घ्या, तो नाही, तुमचं काहीच नाही होऊ शकत. तुमचे पैसे तर जातीलच, तुमचा टाईम जाईल, तुमचं वर्ष वाया जाईल, लक्षात ठेवा. बरं. सो सगळ्यात महत्त्वाचं काय, हे GSचे पेपर. आणि मग परत तुम्हाला 8 दिवस सुट्टी आहे. म्हणायला 8 दिवस आहे, ॲक्च्युली येतात 6 दिवस. ठीक आहे, कारण तो दिवस गेलेला असतो, पेपरचा दिवस गेलेला आहे, पेपरच्या आधी 1 दिवस जाणार आहे. सो 6 दिवस. हे 6 दिवसात पूर्णपणे, लेट सपोज PSR ऑप्शनल आहे, ती ह्या PSR ऑप्शनला पूर्णपणे रिव्हिजन झाली पाहिजे. ती कशी होऊ शकते, त्यासाठीच्या नोट्स कशा असल्या पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही माझ्याकडे सोडा. सो माझ्यावरती डिपेंडंट काय आहे, 3च गोष्टी आहेत ॲक्च्युली पाहायला गेलं तर. यस, PSIR, GS2, केस स्टडी, आणि डेफिनेटली एसे मी याच्यात का कन्सिडर करत नाही, कारण हे ॲज अ प्रॉपर टीचिंग आहे. ठीक आहे, हे 3 सब्जेक्ट, आणि एसे प्रॅक्टिसचा पार्ट आहे. तो तुम्ही पहिल्या दिवसापासून 140 दिवसात प्रत्येक आठवड्यामध्ये करत राहिले तरी होऊन जाईल. फक्त तुम्हाला ते स्ट्रीमलाईन बघायची गरज आहे. जर तुम्ही एसे ज्या पद्धतीने मी शिकवतो त्या पद्धतीने जर फॉलो केलं ना, मी लिहून देऊ शकतो, लिहून 100 मार्क येणार, म्हणजे येणार मिनिमम. ऑब्व्हियसली त्याच्यावरती पण येणार, पण त्याच्यावरती डिपेंड आहे प्रत्येक विद्यार्थ्याचं स्किल. तो किती प्रॅक्टिस करतोय, तो किती जेन्युइनली प्रिपेअर करतोय, त्याला किती गोष्टी आठवतात, त्याचा आत्तापर्यंत एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय आहे, त्यांनी सगळ्या सब्जेक्टचा कसा स्टडी केलेला आहे, त्याची ॲनालिटिकल ॲबिलिटी काय आहे, याच्यावरती. पण मिनिमम 100 मार्क येऊ शकतात ना. आणि हे मिनिमम मी 100 का पकडले, मी ज्या सरांकडून शिकलोय ते लबासनाला शिकवतात एसे. यस, तुम्हाला ज्यावेळेस सिलेक्शन झालेलं असतं तुमचं, त्यावेळेस सिलेक्शन झाल्यानंतर ट्रेनिंगमध्ये तुम्हाला एसे सबमिट करायचे असतात. एखाद्या इश्यूवरती तुमचे व्ह्यूज, विचार मांडायचे असतात, ते लेखातून एसेच्या माध्यमातून मांडायचे असतात. त्या मुलांना जे एसे शिकवायला आहेत ना, मी त्यांच्या हाताखाली शिकलेलो आहे. त्यांनी, मी आत्तापर्यंत कधी 100च्या खाली आलेलो नाही एसेच्या बाबतीत. हायेस्ट स्कोर आहे 135, विच इज व्हेरी मच. तुम्ही विचारून पहा UPSCमध्ये 135 एसेला
बिग स्कोर. केस स्टडी का म्हणतो मी, कारण का 140 स्कोर विचारून पहा इथे कोणाला एथिक्सला 140 स्कोर आहे का, मी रिझल्टसह दाखवू शकतो. पॉईंट हा आहे की मी ज्याच्यात एक्सपर्ट आहे, मी बिलकुल म्हणत नाही. पहा, याचा अर्थ नाही की मी बाकीच्या सब्जेक्टबद्दल तुम्हाला काही करणार नाही. इथे फक्त फार फ्यू लोक असे आहेत की जे सर्व विषयामध्ये तुम्हाला ट्रेन करू शकतात, कारण का जस्ट मेन्स दिलेली आहे, जस्ट प्रिपरेशनच्या फेजमध्ये ॲट द सेम टाईम टीचिंगला आहे. बाकीचे लोक कसे 3-3, 4-4 वर्ष झाले ऑब्जेक्टिव्ह पॉलिटी शिकवतात, त्यांना काय माहिती आहे डिस्क्रिप्टिव्हचं. 1 वर्षात बघता हातात पुस्तक घेतलं किंवा सिलेबस वाचला म्हणजे तुम्ही उभं राहू शकता का ऑप्शनलला, नाही. किंवा तुम्ही उभं राहू शकता का GSची फॅकल्टी म्हणून, नाही. मी सांगतो काय, मी GS तरी शिकू शकतो आज पण, काही प्रॉब्लेम नाही. इकॉनॉमिक्स मी स्वतः पुस्तक लिहिलेलं इकॉनॉमिक्स, परंतु मी राहत नाही. कारण का माझं असं म्हणणं आहे, मी जर हे पण शिकवायला घेतलं तर मला इथे कुठेतरी कॉम्प्रोमाइज होईल. मला ते करंट अफेअर असलं पाहिजे, त्या गोष्टीला ते नोट्स मी बनवता आलं पाहिजे, रोज अपडेट राहता आलं पाहिजे, मुलांपर्यंत जास्तीत जास्त चांगलं कंटेंट, क्रिस्प कंटेंट जे की मार्क मिळून देणार आहे ते पोचायचं. असं मी एवढे सारे सब्जेक्ट घेऊन जर बसलो तर तुम्हाला बघतं मी शिकू शकतो, तुमच्याशी टाईम देऊ शकत नाही, काहीच नाही. म्हणून मी याचं तुम्हाला काय करणार आहे, GS1 GS2चं गायडन्स आणि मेंटरशिप असणार आहे आपल्याला, की जी संपूर्ण पूर्ण मेंटरशिप तुमची हँड होल्डिंग ॲप्रोच असणार आहे. काय कशा पद्धतीने असेल ते थोड्या वेळात मी एक्सप्लेन करून सांगतो. ह्या 140 दिवसात तुम्हाला काय करायचं आहे हा पूर्णपणे ॲप्रोच आणि स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग एटसेट्रा ह्या सर्व गोष्टी तुमच्यासोबत असणार आहे. सो पूर्ण काय करायचं आहे पुढचे कसे दिवस, तुमचं प्रिपरेशन कसं असलं पाहिजे, कोणता सब्जेक्ट कधी घ्यायचा आहे, कोणता सब्जेक्ट कधी घ्यायचा, यासाठी आपली मेंटरशिप बॅच पण असणार आहे. सांगण्याचं उद्दिष्ट सिम्पल हे, तुम्हाला 2 मिनिटात पटून जाईल की हे मेंटरशिप बॅचचं उद्दिष्ट काय. जस्ट गिव्ह मी 2 मिनिट्स, लेट्स सी की आपण ह्या मेंटरशिप बॅचमध्ये म्हणतो तर ॲक्च्युली करायचं काय असतं. सो ओव्हरऑल टाईम टेबल पाहिलं मिळालं. ब्युटी काय समजून घ्या. इथे सपोज काही स्टुडंट्स म्हटले की नाही सर आम्हाला कंबाईन करायची आहे, आम्हाला ग्रुप सी करायचं आहे, माझं म्हणणं आहे UPSCने ह्या तारखांमधून क्लिअर कट सांगितलं आहे एकच करायचं. एक तर UPSC MPSC करा, कारण का 31 मेला पेपर आहे, UPSCचा पण 26 मेला समथिंग पेपर आहे. याचा अर्थ काय, दोन्ही प्रिलियम दोन्ही मेन्स अलाईन आहे, तुम्ही दोन्हींचा सोबत अभ्यास करू शकता. सो MPSC सुद्धा सांगतं एक तर UPSC MPSC करायचं सोबत, राज्यसेवा आणि UPSC सोबत करायचं, आणि कंबाईन ग्रुप सी एकत्र करायचं. पण राज्यसेवाले आणि कंबाईनच्या मागे लागायचं नाही. त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की राज्यसेवेसाठी जी चांगली मुलं आहे त्यांनी राज्यसेवाच करावी. आणि बिलीव्ह मी यावर्षी थोडीशी पुढे मागे झाली आहे तारीख, विनाकारण आंदोलनांमुळे म्हणा, किंवा विनाकारण नाही म्हणता येणार, ज्याचे त्याचे रिझन्स असतात वॉट एव्हर. सो बट अदरवाईज किंवा जागा कमी म्हणा वॅकन्सी, बट पुढच्या वर्षी म्हणतात की वर्ष भरतीचं वर्ष, याचा अर्थ जागा निघू शकतात, तुम्हाला पुढच्या वर्षीसुद्धासाठी रेडी व्हावं लागेल. म्हणजेच काय सांगण्याचं उद्दिष्ट, त्याच्या जरी तारखा तुम्ही पाहिल्या ना तर तुम्हाला लक्षात येईल आपल्याला प्रिपरेशन कसं पाहिजे. आत्ताच तुम्हाला मेन्सची तयारी सुरू करावं लागेल. म्हणजेच काय, लेट सपोज 9 नोव्हेंबरला प्रिलियम तुमची झाली, मग 2 प्रकारचे स्टुडंट्स असतील. एक म्हणतील सर आमची प्रिलियम होते, क्लिअर होते, चांगले मार्क येतात ते. दुसरे असतील सर नाही होत आहे. आता हे दोन्ही जे स्टुडंट्स आहेत दोघांनाही मेन्सची तयारी करावं लागणार आहे, हे तुम्हाला समजलं का. यस, दोघांनाही मेन्सची तयारी सुरू करावं लागणार आहे. फक्त ज्याचं सिलेक्शन झालेलं नाही तो काय करेल, तो मार्चपासून म्हणजे मार्च, एप्रिल आणि मे हे 3 महिने फक्त प्रिलियमचा अभ्यास करेल. पण त्याला नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हे 4 महिने तर मेन्सच करावं लागणार आहे ना. जर नाही करायचं तर पुढच्या वर्षी प्रिलियम व्हाल, मेन्स नाही होणार. सिम्पल. सो 4 महिन्यात सगळ्यांना मेन्स करणं आहे, लक्षात ठेवा. कुणीही असो, जो राज्यसेवेचा स्टुडंट आहे त्या प्रत्येकाला मेन्सची एक्झाम द्यावं, म्हणजे प्रिपरेशन करावंच लागणार ह्या 4 महिन्याच्या पिरियडमध्ये. मग आपल्याकडे अप्रोच कसा असला पाहिजे, हे 4 महिने गेल्यानंतर ह्या 3 महिन्यात ज्याची तोपर्यंत रिझल्ट लागलेला असेल, राईट. मग ज्याची प्रिलियम निघते, क्लिअर होते, त्यांनी अशा पद्धतीने स्टडी करायचा आहे की त्याला 29 मार्चपासून 26 एप्रिलपर्यंत असलेली मेन्स पण देता येईल, आणि ॲट द सेम टाईम प्रिलियमसाठी देखील तयारी करता येईल तिथून पुढे. म्हणजे आपल्याला डबल ओव्हरलॅपिंग अभ्यास करायचा आहे पुढच्या मार्च, एप्रिल, मे, मेन्स, प्रिलियम. मग अशा विद्यार्थ्यांसाठी कसं कंटेंट असलं पाहिजे, कोणते सब्जेक्ट त्यांनी पाठीमागे ठेवायचे, कसे, ह्याचं प्लॅनिंग कोणी सांगितलं का तुम्हाला. सर्च करून बघा व्हिडिओमध्ये, ते मी तुम्हाला सांगतो. उदाहरण पहा, माहीतच नाही ना, आयडियाच नाही यांना कुठे कसं प्लॅनिंग करायचं असतं. आले तारखा सांगितल्यात, क्राऊड ग्रास्प केला आहे, मुलं पण व्ह्यूज देतात, ते झालं. आम्ही रेडी. कशाला रेडी आहे दाखवतो मी तुम्हाला, कशाला रेडी असतात ते. रेडी असणे म्हणजे काय असते हे पण 2 मिनिटात दाखवतो, ठीक आहे. आता पहा, जस्ट गिव्ह मी अ सेकंड. आता हे पहा, आता मी याच्यातला काही पार्ट कट केला आहे मुद्दाम, ठीक आहे, कारण तुम्हाला सगळा पार्ट इथं आत्ताच दाखवायची गरज नाही. ज्यावेळेस तुम्ही मला भेटायला याल त्यावेळेस तुम्हाला मी सगळा पार्ट दाखवेल. आणि बिलीव्ह मी, हा सगळा पार्ट रेडी आहे, याला म्हणतात रेडीनेस, ठीक आहे. काय पहा, आता तुमची 9 तारखेला एक्झाम संपली, ठीक आहे. जस्ट गिव्ह मी सेकंड.
ठीक आहे. आधी तुम्हाला दिसत नसेल तर हरकत नाही, समजून घ्या फक्त. इथे 9 तारखेला तुमची एक्झाम संपली. 10 नोव्हेंबरपासून 9 तारखेला एक्झाम आहे. सो 10 नोव्हेंबरपासून तुम्ही काय करणार आहे, एक आठवडा सर्वांना माहिती आहे, एक आठवडा तुम्ही काहीच करणार नाही. काय करणार आहे, ब्रेकच्या नावाखाली सुट्टी घेणार आहे 8 दिवस, स्ट्रॅटेजी प्लॅनिंग करणार आहे, मला येऊन भेटा त्या दिवसात तुम्हाला मी स्ट्रॅटेजी प्लॅनिंग करून देतो. हे शीट तोपर्यंत सगळं भरलेलं असेल, जे की ऑलरेडी भरलेलं आहे, प्लॅन रात्री तयार करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तसा आहे प्लॅन. कारण का ही आयडिया नव्हती की 26 किंवा 29 तारखेला असेल, पण ही आयडिया होती ना की पुढचे 4 महिने तर नसेल प्रिलियम आणि 4 महिने तर मेन्सचा प्रिपरेशन करायचं. सो ते ऑलरेडी शेड्यूल तयार होतं, फक्त आयोगाने कन्फर्म केले बस. ठीक आहे. सो डिसिजन टू जॉईन क्लासेस, एक गोष्ट लक्षात ठेवा, ही डिस्क्रिप्टिव्हची एक्झाम ऑब्जेक्टिव्ह नाही आहे, त्याच्यामुळं तुम्हाला याच्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला कुठेतरी गायडन्स अँड मेंटरशिप राईट प्रॉपरली घ्यावीच लागणार आहे. तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. 100 रुपयात क्लास, 1 रुपयात क्लास, 10 रुपयात क्लास, ही सवय मोडावी लागणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह आहे, तुम्ही क्लास 1 अधिकारी व्हायला चाललेत. क्लास 1 अधिकाऱ्याला क्लास 1 लेवलची परीक्षा आलेली आहे आता, आणि ती क्लास 1 लेवलच्या परीक्षेसाठी क्लास 1 लेवलची तयारी पाहिजे. हे जे आत्तापर्यंतचे जुने माइंडसेट आहे हे मार्केटमध्ये चाललेलं आहे की सगळे म्हणतात आहे सर एवढेच फी नका ठेवू, तेवढीच फी नका ठेवू, मुलं येणार नाही सर, 100 रुपयात हे लॉन्च करा. बिलकुल नाही. ज्याला यायचं त्यांनी या, ज्याला सिन्सिअरली प्रिपेअर करायचं त्यांनी जॉईन करा. पे करायची तयारी असली पाहिजे, कारण का तुमच्यासाठी मागं एफर्ट घेणारे तेवढी लोक आहे. 4 लोक बसून आहे तुमच्यासाठी कंटेंट तयार करायला. काय करायचं त्यांनी, बरं जुन्या टाईपचं कसं आहे, ऑब्जेक्टिव्हमध्ये 12-13 वर्ष झाले प्रिपरेशन चालू आहे, ॲट द सेम टाईम त्यांनी काय बनवलेलं आहे, PPT बनवून ठेवलेलं आहे, फक्त येऊन उभं राहायचं आहे. काय आहे का, 100 रुपयात बॅच लॉन्च करायला काय प्रॉब्लेम आहे. इथं तुम्हाला चेक करायचं आहे रोज, इथं तुम्हाला रोज कंटेंट घेऊन यायचं, कारण इथं आन्सर प्रत्येकाचं वेगळं असणार आहे आणि मार्क्स आन्सरला लक्षात ठेवा. सेम प्रश्नाला मी उत्तर लिहिलं, आणखीन 3 क्लासेसच्या सरांनी वेगवेगळं उत्तर लिहिलं, प्रत्येकाचं उत्तर वेगळं आहे, कारण का प्रत्येकाने वेगळी कंटेंट तयार केलेलं आहे. ज्याचं कंटेंट सगळ्यात भारी ना त्याला मार्क्स इथं. आता ऑब्जेक्टिव्ह बाबत तसं नव्हतं, उत्तर ते उत्तर आहे, त्यांनी बनवण्यात याने लिहून त्यांनी लिहू, जे उत्तर आहे ते उत्तर आहे. सो लक्षात ठेवा, हा डिफरन्स आहे, तो तुम्हाला मेक करावा लागेल. जी मुलं विलिंगली ह्या गोष्टी करायला तयार होतील ती तुमच्या रेसमधून पुढे जाणार आहे, बाकीच्यांचे घास राहणार नाही. मग तुम्ही म्हणू शकता नाही सर आमची परिस्थिती नाही असं तसं. काम करा, कामवा आणि शिका, काही प्रॉब्लेम येत नाही. आपण थोडंफार ॲडजस्ट करूच ऑब्व्हियसली, नाही असं नाही, पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला काहीच न करता सगळे येणार आहे ऑटोमॅटिक, नाहीतर मग 3 वर्षाची तयारी ठेवायची. ठीक आहे. सो असं थोडंसं 2 मिनटं डायव्हर्शन झालं, पण तुमच्यासाठी महत्त्वाचं होतं. त्यानंतर महत्त्वाचं आहे म्हणजे काय, मेंटरशिप. तुम्ही कुठे मेंटरशिप करायचं आहे, टाईम टेबल कसं जाणायचं आहे, पुढचं प्रिपरेशन कसं करायचं आहे, यासाठी सर्च करणार आहात. पुढे काय, रिसोर्स कन्सॉलिडेशन. तुमच्याकडे जे काही मटेरियल आहे ते तुम्ही कन्सॉलिडेट करायला सुरुवात करणार आहे. तुम्हाला ते सजेस्ट करणार आहे मी की तुमच्याकडे जे नॉलेज आहे, तुम्ही प्रिलियमला अभ्यास केला आहे ना, काहीतरी अभ्यास केला असेल, लक्ष्मीकांत एकदा वाचला असेल तुम्ही, आणखीन इकॉनॉमीचं कोणतं बुक्स वाचलं असेल तुम्ही, जॉग्राफीचं बुक्स काहीतरी वाचलं असेल ना, वर्तमानपत्र वाचले असतील, करंट अफेअर वाचलं असेल. हे कलेक्ट कसं करायचं, कन्सॉलिडेट कसं करायचं, याचा वापर कसा करायचा हे शिकणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेबस तुम्ही रीड करणार आहे आणि ते PYQ वाचणार आहे, GSचे ऑप्शनलचे तुमच्या. त्या आठवड्यात फक्त एवढंच करायचं आहे, 8 दिवस जाऊ द्या, बसायचं आहे आणि सिलेबस सगळा वाचून काढायचं आहे. सिलेबस पार्ट पाहिजे, ज्याचा सिलेबस पार्ट त्याचे 20 पैकी 10 क्वेश्चन आत्ता सुटतील. फक्त ते कसे सोडवायचे हे सांगणार आहे मी, पण सिलेबस पार्ट पाहिजे, कारण सिलेबसमधून कसे पॉईंट एक्स्ट्रॅक्ट करतात ते PYQ डिकोडमध्ये मी शिकवेल तुम्हाला, की PYQ ॲन्सर करताना किती वेगळ्या मेथड्सचे ॲन्सर कसे शोधायचे असतात, तिथं जाऊन कसे आठवायचे असतात, कसे त्यांना फाटे फोडायचे असतात. ठीक आहे. नंतर काय, प्रिलियम ओव्हर. नाव लेट्स बिगिन. आता प्रिलियम संपलेलं आहे, प्रिलियमचा हँगओव्हर पण संपलेला आहे, 8 दिवस झालेत. याच्यावरती जो 1 दिवससुद्धा स्पेंड करेल ना, तो 1 पाऊल मागं टाकतोय समजायचं. ठीक आहे. सो इथून पुढं प्रिपरेशनला सुरुवात. मग आता याचे सेशन असतील 4. सकाळी बसले तुम्ही काहीतरी, पुन्हा आफ्टरनून दुपारी जेवणानंतर बसले, त्यानंतर इव्हिनिंग पुन्हा चहानं पाण्यानंतर बसले, आणि नाईटला पुन्हा डिनरनंतर बसले. सो 4 स्लॉट वाचतील दिवसभराचे. या 4 स्लॉटमध्ये कशा पद्धतीने प्रिपेअर करायचं आहे हे सगळं प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे. कधी करंट अफेअर व्हॅल्यू ॲडिशन नोट्स करायच्या, कधी ॲन्सर रायटिंग करायची, कोणता GS अगोदर घ्यायचा. मी का सांगितलं बघा, आता फॉर एक्झाम्पल आता मी डिझाईन केले हे, ठीक आहे, हे त्याच्या अँगल मी काय केलं, PSIRचा एक क्रॅश कोर्स, मी PSIR घेतो बरोबर. सो PSIRचा क्रॅश कोर्स लॉन्च केला, आणि हे फक्त काय ऑप्शनल PSIRसाठी नाही, तुमच्या कोणत्याही ऑप्शनलसाठी. ते टाइम टेबल अक्रॉस द ऑप्शनल चालणार आहे तुम्हाला. ठीक आहे. आता हा क्रॅश कोर्स डिझाईन केला. आता हा क्रॅश कोर्स माझा कधी संपणार आहे, हा संपणार आहे 26 जानेवारीला. आणि लक्षात ठेवा तो क्रॅश कोर्स आहे, सॉरी एक सेकंड, हां इथे. सो 25-26 जानेवारीपर्यंत हा क्रॅश कोर्स संपून जाईल. इथपर्यंत तुमचा सगळा सिलेबस संपेल. सगळा सिलेबस संपेल म्हणजे काय, इथे एक गोष्ट नोट करून ठेवा. आत्ता जे कोणी म्हणतंय
की फाउंडेशन कोर्स आम्ही जॉईन करतो तुम्ही आमचा फाउंडेशन कोर्स जॉईन करा, इंटिग्रेटेड कोर्स जॉईन करा आणि आम्ही तुम्हाला पूर्ण 20,000 फी 15,000 फी आणि आम्ही तुम्हाला पूर्णपणे शिकून देऊ ऑप्शनल. बिलीव्ह मी, मेन्सच्या अगोदर कोणाचाही ऑप्शनल कंप्लीट शिकून होऊ शकतच नाही. जो म्हणाल ना त्याला मी चॅलेंज देतो, मी फी भरतो त्याची, त्याने जावा आणि ऑप्शनल कंप्लीट करून दाखवा. नाही झालं तर मला 10 पट फी मागे द्यायची. पॉसिबलच नाही आहे. तुम्ही रोज बसले ना 5-5 घंटे तरी पॉसिबल नाही. बिलीव्ह मी. दिल्लीचा एक क्लास आहे नामवंत, तुम्हाला सगळ्यांना माहिती, नाव घेणं योग्य नाही म्हणून नाही घेत सर. तर साधारणतः त्यांचे 3 तासाचे लेक्चर आहेत, 200 लेक्चर आहेत, 200 डेज, रोज 3 तास, 200 डेज. 200 डेज म्हणजे किती झाले? 6 मंथ्स, मोर दॅन 6 मंथ्स, 6.5 महिने ऑप्शनल, 3 तास रोज, ते पण टीचिंग. त्याच्यानंतर जाऊन तुम्हाला वाचायचं आहे, पॉसिबलच नाही, लक्षात ठेवा. मग इथं काय पॉसिबल आहे क्रॅश कोर्समध्ये? ज्यांनी कधी एकदा रीड केलेला आहे 1, कोणी हाफ रीड केला आहे, कोणी फक्त सिलेबस माहिती आहे पण वाचलेलं आहे, ओव्हरऑल आयडिया नाही आहे किंवा काय समजून घ्यायच्या काय गोष्टी. इथे प्रत्येक गोष्टीमध्ये जाऊन कन्सेप्टला टाईम नाही. आता कशाला टाईम आहे? नोट्स बनवायच्यात प्रॉपर, त्याची प्रॅक्टिस करायची आणि त्याच्यात अंडरस्टँड करून घ्यायचं आहे. काय अंडरस्टँड करायचं आहे? प्रेडिक्टॅबिलिटी, जे इम्पॉर्टंट गोष्टी त्या करायच्या जातात. मग ह्या 2 महिन्यात आपण काय करणार आहे? प्रत्येक टॉपिकमधल्या इम्पॉर्टंट ज्या गोष्टी आहेत त्या कव्हर करणार आहेत, त्याच्यातून तुम्हाला नोट्स मिळणार आहेत. ठीक आहे. आणि यासाठी तुम्ही हवं तर 2 दिवस आपलं सेशन अटेंड करून बघा, तुम्हाला लक्षात येईल की इम्पॉर्टंट म्हणतो मी त्यावेळेस काय म्हणतो. त्याचबरोबर आपल्या यूट्यूबला आणि आपल्या ॲपला खूप सारे लेक्चर, त्याच्यात तुम्ही जाऊन पहा, तुम्हाला कळेल जेव्हा मी इम्पॉर्टंट म्हणतो ना त्याचा अर्थ काय असतो. स्वतः जेव्हा मेन्स देतो मी तेव्हा मेन्सला लिहायच्या असतात ऑप्शनलला 19 क्वेश्चन्स. त्या 19 क्वेश्चनसाठी मी साधारणतः 150 क्वेश्चन प्रॅक्टिस करतो की कशा पद्धतीने 150 क्वेश्चन्स येऊ शकतात. ह्या 150 मधले मला शुअर शॉट माहिती असतात की हे 10 क्वेश्चन येणार म्हणजे येणारच. हे मिनिमम सांगतोय मी, अंदाजे सांगतोय. टू बी प्रिसाईज ह्यावेळेस मी 25 क्वेश्चन प्रेडिक्ट केले होते आणि ह्या 25 क्वेश्चनमधले 15 क्वेश्चन आलेले आहेत ॲज इट इज. आणि ते प्रूफसह दाखवले मी की हे क्वेश्चन येतील, हे आधी स्टुडंटला सांगितलं होतं, ते क्वेश्चन मेन्सला आले UPSCच्या. नसेल तर चेक करा, मी व्हिडिओमध्ये टाकलेले. सो 15 क्वेश्चन्स विचार करा. जर तुम्हाला 19 पैकी 10 जरी क्वेश्चन तुम्हाला आधी प्रेडिक्ट करता आले, त्याची तयारी करून गेले तुम्ही, उरलेले 9 क्वेश्चन कसे हँडल करायचे त्याचं सुद्धा कंटेंट तुमच्याकडे एवढं रेडी असेल की तुम्ही तो आन्सर करू शकता. भले क्वेश्चन आन्सर वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असू शकतात, कारण का गोष्टी इव्हॉल्विंग आहे. 26 जानेवारीनंतर काय ऑटोमॅटिक IR थांबणार नाही, IR डेव्हलप होत राहणार आहे. आणि जसं जसं डेव्हलप होत जाईल तसं तसं करंट अफेअरचे लेक्चर्स आणि नोट्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देतच राहणार आहे मी. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय की अशा पद्धतीने तुम्हाला स्ट्रॅटेजिकली डिझाईन करावं लागणार आहे सगळ्या गोष्टी. मग त्याचबरोबर काय आहे, GS2 करायचा. सकाळी ऑप्शनल, दुपारी GS2 केला. GS2ला 1 महिना दिला आपण, बरोबर. आय थिंक तुमची 21 डिसेंबरला कंबाईनची ग्रुप बीची एक्झाम आहे. सगळे जाणार आहे, मला माहिती आहेत, सगळ्यांनी फॉर्म भरलेला आहे, सगळे जाणार आहे, तुम्ही सुधारणार नाहीत. ठीक आहे, असो. कारण का असं केव्हा का म्हणतो, तुम्हीच काय, मी सुद्धा सुधारणार नाही. तर ह्या प्रोसेसमध्ये जेव्हा आलो ना मी MPSCच्या, तेव्हापासून फर्स्ट टाईम मी ग्रुप बीचा पण फॉर्म भरून ठेवला आहे. आता काय सांगता फॉर्ममध्ये तो कशासाठी? ऑब्व्हियसली मी यासाठी फॉर्म नाही भरते की मला पोस्ट पाहिजे कोणती, नाही. मी यासाठी फॉर्म भरतो की मी रिलिव्हंट राहिलो पाहिजे, मला समजलं पाहिजे काय चालू आहे परीक्षेमध्ये, प्रेशर काय असतो विद्यार्थ्यांचा, कशा टाईपचे क्वेश्चन असतात, त्या प्रेशरमध्ये विद्यार्थी कोणते प्रश्न चुकवू शकतो, कोणते प्रश्न नाही चुकू शकत. ऑब्व्हियसली मला कंबाईनचं देणं घेणं नाही आहे, बट मी सांगतो की राज्यसेवा पर्टिक्युलरली UPSCमध्ये असेल, UPSCच्या कोणत्या एक्झाम जिथं इलिजिबिलिटी आहे आपली तिथे एक्झाम देत राहायच्या. कारण का त्यातून तुम्ही रिलिव्हंट राहता, कळत राहतं की काय क्वेश्चन येतात, ते कुठून क्वेश्चन येतात, ते करंट अफेअर काय चालू आहे. ठीक आहे, इथे कोण नाही तसं, इथं सगळे फक्त येऊन सकाळी बसतात, उभे राहतात लेक्चरला, PPT ऑलरेडी रेडी असतात, काही वाचलेलं नसतं, डायरेक्ट बडबड करायची PPTमध्ये पाहून, संपलं एवढंच. बट मला माझी तळमळ लक्षात घ्या तुम्ही, मी 1 वर्ष नाही 2 वर्ष झाले अनुभवते. मागचे विद्यार्थी अक्षरशः हातबल झालेत सगळे, आणि रोज माझ्याकडे येऊन एवढीच कंप्लेंट आहे, सर आम्ही इकडं क्लास लावला होता पण काहीच नाही झालं, आम्ही तिकडं क्लास लावला होता पण काहीच नाही झालं. असो, ठीक आहे, डायव्हर्ट न करता सांगतो. आता पहा, GS2 जर तुमचा संपला 20 डिसेंबरच्या आत, म्हणजे 21 डिसेंबर पकडून चला, 2-3 दिवस एक्स्ट्रा गेले डिसेंबरच्या आत. आता डिसेंबरपर्यंत तुमचं काय काय झालं, जर डिसेंबर एंडिंगपर्यंत तुम्ही पहा, जर तुमचा PSIRचा ऑप्शनल असेल तर पेपर 2 फिनिश होतोय, ठीक आहे, आणि GS2 फिनिश होते. कारण का पेपर 2 मध्ये IR आहे, GS2 मध्ये IR आहे. बट ठीक आहे, दुसरा तुमचा कोणता ऑप्शनल असेल पण त्या ऑप्शनलचा पण पेपर 1 किंवा 2 कोणता तरी एक पेपर फिनिश होईल ना. येस, सो अशा पद्धतीने सो पेपर 2 फिनिश होईल आणि GS2 फिनिश होईल. आता राहिलं काय, आता ही डेट कोणती लक्षात ठेवा, इथे डिसेंबर एंडिंग, आता जानेवारी एंडिंगपर्यंत काय होईल, तुमचा पेपर 1 फिनिश होईल. ॲटलिस्ट एकदा रीड करून तो होईल का नाही,
एकदा रीड करून होईल, त्याच्या नोट्स रेडी होतील आणि तुम्हाला माहिती काय, आणि त्याच्यामध्ये ही टेस्ट सिरीज येते जी की मी पुढे सांगेलच, पण त्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला डेफिनेटली कळेल ना की प्रॅक्टिस करताना कुठे प्रॉब्लेम येतो मला. सो टेस्ट सिरीज पण होईल. सो समजून घ्या. सो जानेवारी एंडिंगपर्यंत तुमचा GS2 संपलेला असेल, GS4 देखील संपलेला असेल आणि बिलीव्ह मी GS3 मधला सिक्युरिटी पण संपलेला असेल. एक छोटा विषय आहे सिक्युरिटी, 4 क्वेश्चन येतात त्याच्यावरती, आंतरिक सुरक्षा म्हणतो, तो देखील संपलेला असेल. आता फक्त इथं राहील GS4ची केस स्टडी, जे की जानेवारीमध्ये मी GS4ची केस स्टडीसुद्धा घेऊन येणार तुमच्यासाठी, वर्कशॉप इथे बसून लिहून घेणार आहे. ॲक्च्युली इथपासून सुरुवात आहे की केस स्टडी रीड कशी करायची असते, तुम्हाला हे सुद्धा माहीत नाही. केस स्टडी म्हणजे काय माहीत नाही, बाहेर सगळे काही असो, तुम्हाला काही माहीत नाही हे मला माहिती, पण मला माहिती तुम्हाला काय द्यायचं आहे, ठीक आहे. असो. सो GS4 तुमची केस स्टडी GS4 आणि GS3चा सिक्युरिटीपर्यंत संपलेला असेल. फेब्रुवारी एंडिंगपर्यंत तुमचा GS3 संपलेला असेल, किंवा ह्या GS3च्या ऐवजी मी प्लॅन केले, कारण का ज्यांची प्रिलियम जवळ आलेली त्यांच्या अनुषंगाने थोडासा प्लॅन ट्विस्ट केला. आणि प्लॅन काय ट्विस्ट केला, जे फक्त मेन्सला सब्जेक्ट आहे ते फेब्रुवारीमध्ये डन करायचे. म्हणजे सोशल इश्यूज असतील, सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल, जनरल सायन्स प्रिलियमला आहे पण सायन्स अँड टेक्नॉलॉजी इकडे. सो सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल, डिझास्टर मॅनेजमेंट असेल, सिक्युरिटी असेल, येते लक्षात. सो हे जे मेन्स ओरिएंटेड सब्जेक्ट आहे ते फेब्रुवारीमध्ये फिनिश करायचे, जेणेकरून मार्च, एप्रिल, मे इथे तुम्हाला प्रिलियम ओरिएंटेड सब्जेक्ट्स कव्हर करता येतील, लाईक इकॉनॉमी, पॉलिटी, जॉग्राफी, हिस्ट्री. त्यातला पॉलिटी तुमचा अगोदरच झालेला असणार आहे. सो इकॉनॉमी, जॉग्राफी आणि हिस्ट्री तुम्हाला कव्हर करता येईल. आणि मग त्याच वेळेस आपण पॉलिटीची लक्ष्मीकांत सिरीजसुद्धा आणू, जेणेकरून लक्ष्मीकांत सिरीज, जेणेकरून तुम्हाला ती प्रिलियमला पण हेल्प होईल आणि ती मेन्स ओरिएंटेड पण शिकवलेली असेल. आणि ती ऑब्व्हियसली आपल्याकडे जे GS2ला क्रॅश कोर्स जॉईन करणार आहे त्यांना ते फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. सो ती लक्ष्मीकांत सिरीज काय करेल, तुम्हाला राज्यसेवेच्या प्रीला पण तयारी करेल आणि मेन्सची पण तयारी करून घेईल. कारण लक्ष्मीकांत मेन्सच्या अँगलने कसं वाचायचं आहे कोणालाच आयडिया नाही. आत्तापर्यंत फक्त पुस्तक घेतलं आणि वाचले, पण ते मेन्सच्या अँगलने कसं प्रिपेअर करायचं आहे हे त्या लक्ष्मीकांत सिरीजमध्ये आपण घेणार आहे. पण ती कधी आहे लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमचा GS2 कंप्लीट होत नाही तोपर्यंत ती बिलकुल घेणार नाही मी. कारण का ती कोणासाठी आहे, ती नंतर जाऊन तुम्हाला प्रिलियम आणि मेन्सला दोन्हीला हेल्प करेल अशा पद्धतीने. कारण आता तुम्ही जस्ट आता परत लक्ष्मीकांत सिरीज घेण्यात पॉईंट काय, तुम्ही जस्ट लक्ष्मीकांत वाचलेले प्रिलियमसाठी, बट प्रिलियमच्या पर्स्पेक्टिव्हने येते लक्षात. सो अशा पद्धतीने हे प्लॅनिंग असावं लागतं. इथे जाऊन तुम्ही प्रिलियम्स टॅकल करू शकता, तुम्ही मेन्स टॅकल करू शकता, तुमची होऊ नाही तर ना पुढची प्रिलियमसाठी तयारी करू शकता चांगल्या पद्धतीने. आणि बिलीव्ह मी हे 4 महिन्यात तुम्ही सगळं काही कव्हर करू शकता 1 बाय 1. एकच आहे लक्षात ठेवा, मी जेव्हा म्हणतो नाही फार सोपं आहे एका महिन्यात GS2, याचा अर्थ काय माहिती आहे का, तुम्ही बिलकुल टाईमपास करत नाही, जेन्युनली स्टडी करताय तरच ते होऊ शकतं. टाईमपास केला फालतू नाही सर, आता कंबाईन आली आहे थोडी 1 महिना कंबाईन करून बघतो, तुम्ही कंबाईनला गेले का कंबाईनच राहिले, तुमचंच कंबाईन झालं समजा. कारण सांगतो, राज्यसेवानी वेळापत्रक जाहीर करतानाच ही गोष्ट तारखांमधून डिक्लेअर केलेली, ऑलरेडी सांगितलं. UPSC करणाऱ्यांनीच UPSC राज्यसेवा MPSC करायचं आहे, MPSC राज्यसेवा करणाऱ्यांनी कंबाईनकडे वळायचंच नाही असा ऑप्शनच ठेवला नाही तारखांमध्ये कळून येते. जे कंबाईन ग्रुप्स एकत्र करू शकतात, राज्यसेवा UPSC सोबत करू शकता, बट राज्यसेवा पण करताय आणि कंबाईन पण करताय. आता हा प्रश्न संपला, इथून पुढे समजायचं तुम्हाला सोबत करणं शक्य नाही. तुम्हालाच डिसिजन घ्यायचं, तुम्हाला डेप्टी कलेक्टर व्हायचं आहे की ग्रुप बी ऑफिसर व्हायचं, हे तुम्हाला इथं आजच डिसाईड करायचं आहे आणि तरच त्या अँगलने चालायचं आहे. माझ्याकडे जर येत असाल तुम्ही तर ही मनाची तयारी ठेवून चाला की मी तुम्हाला राज्यसेवेसाठी, जर मला तुमच्यात पोटेन्शियल दिसलं तर मी नक्की सांगणार राज्यसेवा करा म्हणून. येते लक्षात. कारण ग्रुप बीला तुम्हाला वाटत असं ना सोपं आहे, बिलीव्ह मी जेवढं राज्यसेवेला कॉम्पिटिशन त्याचा 10 टाइम्स ग्रुप बीला कॉम्पिटिशन आहे. 10 टाइम्स. मेरिट बघा तुम्ही, 62 मार्काचं मेरिट लागते, 65 मार्काचं मेरिट लागते 100 पैकी, आणि त्यांच्या जागा 700-800 आहेत, तरी पण तुम्हाला 100 पैकी 60 आणि 62 मार्कचं मेरिट लागते. असो, सांगण्याचं उद्दिष्ट काय, सो अशा पद्धतीने तुम्हाला प्लॅन्स बनवता आले पाहिजे. आणि हे सगळं त्या तारखांमधून एवढं त्याच्यातलं डिटेल आहे. मग आपण काय काय घेऊन येणार आणि तुम्हाला कशा पद्धतीने मदत करणार आहे हे सगळं डिटेल प्लॅनिंग तुम्हाला मी देणार. एकच, पहिलं PSIR ऑप्शनल क्रॅश कोर्स. या क्रॅश कोर्समध्ये हा फाउंडेशन कोर्स नाही, लाईन टू लाईन शिकवलं जाणार नाही, स्पून फिडिंग होणार नाही. काय असेल याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्टी जे क्वेश्चनमध्ये विचारलं जाऊ शकतो. उदाहरणार्थ सपोज मॅकॅव्हली, याच्यासाठी तुम्ही सॅम्पल व्हिडिओ पाहू शकता, आपल्या ॲपवरती पण आहेत, क्लासेसमध्ये फ्री कंटेंटमध्ये मिळतील तुम्हाला, ॲट द सेम टाईम आपल्या यूट्यूब चॅनलला पण पाहायला मिळतील. मॅकॅव्हली सपोज आपल्याला काय माहिती, मॅकॅव्हलीवरती काय प्रश्न येऊ शकतो. पहिला येऊ शकतो मॅकॅव्हलीचे ॲडवाइसेस, उपदेश काय काय आहेत, मॅकॅव्हलीने कोणते कोणते उपदेश दिलेले राजाला किंवा प्रिन्सला. दुसरा क्वेश्चन काय येऊ शकतो की मॅकॅव्हलिनिझम म्हणजे काय, मॅकॅव्हलियन वाद म्हणजे काय, मॅकॅव्हलींनी कशी प्रकारे वेस्टर्न पाश्चिमात्य
धर्मनिरपेक्षतेची संकल्पना दिली आहे. 3 प्रश्न झाले. 4, मॅकियावेलीची तुलना करा कोणाशी? कौटिल्य किंवा चाणक्य? कौटिल्याशी तुलना करा, चाणक्याशी तुलना करा. त्यानंतर 5वा क्वेश्चन काय असू शकतो मॅकियावेलीबद्दल? मॅकियावेलीचं क्रिटिसिझम काय ते स्टडी करा. कोणी कोणी टीका केली, का टीका केली, दॅट्स इट. हे 5 क्वेश्चन तयार केले. तुम्हाला काय वाटतं मॅकियावेलीच्या पलीकडे काय क्वेश्चन येऊ शकतो? काहीच नाही येऊ शकत. आला तरी मी सांगतो कसा टॅकल करायचा, यातलं कंटेंट कसं यूज करायचं तो 6वा क्वेश्चन टॅकल करण्यासाठी, जो की माझं मत नाही येणार, एक्स्ट्रीमली सॉरी. सो हे अशा पद्धतीने तयार करून घेतलं जाईल. पण त्याच्यात तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही एकदा वाचलेलं की भाई मॅकियावेली नावाचा प्रकार आहे. जर तुम्ही इथे एक्सपेक्ट करत असाल की असं मी उठून आलो आहे आणि नंतर मग म्हणतोय की मॅकियावेली कोणी हा माहीत नाहीत आल्यानंतर, तर त्यांच्यासाठी सेपरेट प्रोव्हिजन असणार आहे. त्यांच्यासाठी ज्यांना काहीच आयडिया नाही त्यांनीसुद्धा येऊन भेटायचं आहे मला. त्यांच्यासाठी आपण एक सेपरेट प्रोव्हिजन करणार आहे. ते काय मी वेळ आल्यावरती बरोबर सांगेल. तुम्ही येऊन भेटा मला, काय करता येईल तुमच्यासाठी. ठीक आहे. सो तुमच्यासाठी वेगळे, कारण का माझं काय विचार चालू आहे त्यांच्यासाठी कन्सेप्च्युअल क्लास देखील ठेवले एक मी, आणि तो ऑब्व्हियसली यूट्यूबवरती किंवा आपल्या ॲपवरती सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट ठेवण्याचा प्रयत्न असेल. कारण माझं म्हणणं असतं की क्रॅश कोर्स सारख्या गोष्टी कॉस्टली असतात, त्यासाठी मेहनत असते. बट फाउंडेशन कोर्स माझ्याकडे कन्सेप्ट आहे, माझ्याकडे नॉलेज ज्ञान आहे, ते मला द्यायला काय प्रॉब्लेम आहे, ते मी असंच देऊ शकतो. सो आत्ता सध्या ह्या त्या कन्सेप्च्युअल स्टेजला आहे, त्याच्यावर काम चालू आहे डेफिनेटली. मग ते तुम्हाला तुमच्यासाठी काय करता येईल का, तुम्ही डेफिनेटली त्यासाठी सुद्धा येऊन भेटा. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय की अशा पद्धतीने हे तुमचं क्रॅश कोर्समध्ये करून घेतलं जाईल. आता पुढे पहा, हे झाला PSRचा क्रॅश कोर्स. पुढे काय? GS2चा क्रॅश कोर्स, पॉलिटीचा, पूर्ण पॉलिटीचा क्रॅश कोर्स 1 ते 1 महिन्यात. आपण टार्गेट ठरवून चाललो आहे 21 डिसेंबर, पण नाही झालं इन केस 2-3 दिवस मागे पुढे झालं तरी हरकत नाही ना, आपले 4 महिने आहेत, 140 दिवस आहेत. सो GS2 1 ते 1 महिन्यात तुमचा पूर्णपणे GS, आणि GS2 म्हणतो याचा अर्थ काय, त्याच्यामध्ये पॉलिटी, कॉन्स्टिट्यूशन, सोशल जस्टिस, गव्हर्नन्स आणि IR पूर्णपणे तयार करून घेतला जाईल. आता लक्षात ठेवा, इथे तुम्ही जर राज्यसेवेला पॉलिटी वाचले किंवा कंबाईनला कोणीतरी पॉलिटी शिकवले तुम्हाला ते, आणि राज्यसेवेच्या ऑब्जेक्टिव्हसाठी वाचलेलं पॉलिटी पूर्णपणे वेगळे. उदाहरण सांगतो, सर्वांनी ऐकलं असेल ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम, न्यायालयीन सक्रियता. आता न्यायालयीन सक्रियतेमुळे एक प्रकारे संसदेच्या अधिकारांवरती बंधनं आली आहेत. या वाक्याचे विश्लेषण करा. याचा राज्यसेवेच्या ऑब्जेक्टिव्हचा काय संबंध होता मला कळू द्या. काहीच संबंध नव्हता. सो लक्षात ठेवा, ह्या पद्धतीने तुम्हाला शिकायचं असेल, ह्या पद्धतीने नोट्स पाहिजे असेल तर क्रॅश कोर्स करा. ठीक आहे. सो हे झालं 2. आता क्रॅश कोर्सवर होणार आहे का इथे फक्त ऐकल्याने होणार आहे का? नाही, हे तुम्हाला जाऊन प्रॅक्टिस करावं लागेल. मग त्यासाठी 2 कोर्सेस आहे. एक PSIRची टेस्ट सिरीज आहे, 2 GS2ची टेस्ट सिरीज. लक्षात ठेवा. आता याच्यात काय आहे, तुम्हाला साधारणतः एक 7-8 याच्यामध्ये टेस्ट दिल्या जातील. 8 टेस्ट पकडून चला, मायक्रो एखादी फुल लेंथ असेल. ठीक आहे. आणि याच्यामध्ये पॉलिटीच्या 2 टेस्ट, सोशल जस्टिसची एक, गव्हर्नन्सची एक असेल किंवा दोन्ही मिळून एक असेल, IRची एक असेल. त्या 3-4 झाल्या आणि एक फुल लेंथ, अशा 4 ते 5 टेस्ट असतील. सो ह्या 5 टेस्ट आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला टेस्टमधून प्रॅक्टिस. मग आता काय करायचं आहे, दोन्ही मिळून करायचं आहे आपल्याला. GS2चा क्रॅश कोर्स, यात समजा मी 10 पैकी 8 पॉईंट कव्हर केले, तर 2 पॉईंट तुम्हाला टेस्ट सिरीजमधून, डिस्कशनमधून कव्हर होणार आहेत. कारण का मी त्या डिझाईनच अशा पद्धतीने करणार आहे की हे दोन्हींचं कॉम्बिनेशन जर एकत्र केलं. कारण टेस्ट सिरीज बघा, ज्यावेळेस मी म्हणतो की लेट सपोज मी 5 टेस्ट घेणार, याचा अर्थ काय, ते 20 क्वेश्चन आणि 8-32, सो साधारण 50 क्वेश्चन इथं तुमचे तयार होणार आहे. सो ह्या 50 क्वेश्चनपैकी 20-30 क्वेश्चन आपल्या क्रॅश कोर्सवरतून असतील, कारण तेच तर रिलिव्हंट आहे, इम्पॉर्टंट आहे म्हणून घेतोय. सो त्याची प्रॅक्टिस पण करून घेणं गरजेचं आहे. आणि 20-30 क्वेश्चन एक्स्ट्रा असतील की याच्यासोबत आणखीन काय प्रिपेअर केलं पाहिजे, आणि त्याचं देखील टेस्ट डिस्कशन असेल, येते लक्षात. सो हे सगळं करून, आणि हे सगळं एका महिन्यात संपतं. लक्षात ठेवा, टेस्ट सिरीज दर संडेला टेस्ट द्यायची, आठवडाभर शिकायचं काय काय नाही, त्याच्या बेसिसवर संडेला टेस्ट द्यायची, संपला विषय. आठवडाभर शिकायचं, संडेला टेस्ट द्यायची, आठवडाभर लर्न करायचं, नोट्स काढायच्या, प्रॅक्टिस करायची, संडेला टेस्ट द्यायची. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय आहे की अशा पद्धतीने तुम्ही टेस्ट सिरीज आणि सेम PSIRच्या बाबतीत, ऑप्शनलच्या बाबतीत हे 2 महिन्यात तुम्ही तयार करू शकता. याच्या पलीकडे जाऊन सांगितलं काय, केस स्टडी आणि ऑप्शनल एसेसाठी काय करता येईल. मी जोपर्यंत हे 2 संपणार नाही तोपर्यंत मी कशाला हात लावणार नाही. हे संपल्यानंतर मी
बाकी काही नाही. तुम्हाला असं वाटतं का इथे तुम्हाला श्वास घ्यायला टाईम आहे? नाही. आता याच्या पलीकडे आणखीन तुम्ही काय करणार आहे? याच्या पलीकडे तुम्हाला आणखीन काय करायला गेलं ना, काहीच नाही होणार. हे पण नाही होणार, ते पण नाही होणार, काहीच नाही होणार. पहिल्याच दिवशी पॅनिक होऊन सगळे GS सोबतच घेतले, सगळे ऑप्शनल सोबत घेतले, हे 1 तास करतोय, ते 1 तास करतोय, काहीच कळणार नाही. 2 सब्जेक्ट ॲट अ टाईम चालले पाहिजे. त्यात एक ऑप्शनल कंपल्सरी असला पाहिजे 500 मार्कवाला, आणि मग हळूहळू एक GS बदलत चालायचा. एक महिन्याला 4 महिन्यात 4 GS कंप्लीट होऊन जातील. फार मेटॅक्युलसली प्लॅन केलेलं आहे. सगळ्यांनी डिस्कस करून व्यवस्थित सगळे UPSCचे 2-2, 3-3 अटेम्प्ट दिलेले, इंटरव्ह्यू दिलेले, सगळे आम्ही माझे फ्रेंड्स आहेत, आम्ही सगळ्यांनी एकत्र बसलो होतो आणि सगळ्यांनी मिळून हे राज्यसेवेसाठी प्लॅन केले. ऑब्व्हियसली ते इथले नाही आहेत, बट त्यांनी मला हेल्प केलेली ह्या पद्धतीने डिस्कशन करून. कारण का मी असं नाही क्लेम करणार मी म्हणून तेच राईट. मी त्या लेवलच्या मी कोणत्याही सिनियर फॅकल्टीशी कन्सल्ट केलं नाही. कारण का माझं असं म्हणणं आहे, सिनियर फॅकल्टी सिनियर आहेत, आपण आता हे जे एक्झाममध्ये आहेत ना, हे सगळ्यात जास्त रिलेव्हंट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो अशा पद्धतीने सांगण्याचं उद्दिष्ट काय आहे की हे अशा पद्धतीने तयार केलं जाईल. मग जेव्हा आपण म्हणतो की वी आर रेडी, याचा अर्थ काय? सो हे 4 कोर्सेस आहे, लक्षात ठेवा. एक क्रॅश कोर्स, PSR, GS2 आणि सेम टेस्ट सिरीज PSR, GS2. मग ह्या प्रत्येक कोर्सेसमध्ये इच काय असेल यासाठी तुम्ही डेफिनेटली त्याचा सेपरेट व्हिडिओ येईल, त्या व्हिडिओमध्ये जाऊन नक्की पाहायचं आहे आणि त्याच्यामध्ये डिटेल माहिती दिलेली असेल, काय असेल काय नसेल या सगळ्या गोष्टींची. ठीक आहे. आज आपण याच ठिकाणी सॅम्पल म्हणून GS2च्या टेस्ट सिरीजबद्दल देखील डिस्कस करणार आहोत, टेस्ट सिरीज. आणि मग हे बाकीचे सगळे तुम्ही इतर ठिकाणी पाहू शकता. ठीक आहे. किंवा आपण हे GS2चा टेस्ट सिरीजचं देखील वेगळ्या ठिकाणी डिस्कस करूया. सो सध्या मला असं वाटतं इथपर्यंतच सफिशियंट आहे ह्या लेक्चरमध्ये. नक्की कळवा तुम्हाला काय डाऊट्स असतील तर. जसे की फॉर एक्झाम्पल सर हे खरंच स्ट्रॅटेजी प्लॅनिंग करण्यासाठी काय करता येईल, आत्ता आम्ही काय करू शकतो. ऑब्व्हियसली सगळ्या गोष्टी राज्यसेवा झाल्यानंतर आहे. राज्यसेवा झाल्यानंतर मला भेटा, आपण एक सेशन घेऊ, प्रत्येकासोबत अपॉइंटमेंट घ्या किंवा टाईम घ्या. अपॉइंटमेंट मी काय एवढा मोठा नाही, पण अपॉइंटमेंट यासाठी की मला कळते एकाच वेळेस 4 जण आले, मित्र काय करणार आहे. सो विनाकारण तिघांना बसून राहण्यासाठी ती वेळ आहे. माझा वेळ तुमच्यासाठीच आहे पुढच्या 4 महिने. तुमचा वेळ महत्त्वाचा आहे, इथं लक्षात घ्या. त्यासाठी ती वेळ नेमून घ्या तुमच्यासाठी. सर ही आमची वेळ आहे, आम्हाला द्या, त्या वेळेत तुम्हाला भेटू, आपण डिस्कस करू. प्लॅनिंग म्हणून नोटबुक घेऊन या, लाईन टू लाईन डे बाय डे प्लॅनिंग बनवू. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे आता ह्या प्रत्येकाचे डिटेल्स जाणून घ्यायचे असतील आणि ॲट द सेम टाईम हाऊ वी आर रेडी, एक जस्ट ग्लिम्स सांगतो आणि आजचा हे डिस्कशन थांबवतो. डिटेल तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. ठीक आहे. आता पहा इथे एक्झाम्पल म्हणून सांगतो GS2 टेस्ट सिरीज. पहा या अशा पद्धतीने GS2 टेस्ट सिरीज असणार आहे आपल्याकडं. हा आपला लोगो आहे, सगळीकडे पसरवायचा आहे बघा. नो कंबाईन ऑर ऑब्जेक्टिव्ह फॅकल्टी. आपण नाही कंबाईनची फॅकल्टी आहे, नाही आपण ऑब्जेक्टिव्हची फॅकल्टी आहे. UPSCचा जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची फॅकल्टी आहे मराठीमध्ये. आणि माझं असं म्हणणं आहे की सर्वात पहिल्यांदा आलेले सगळे राज्यसेवेसाठी अगोदर कोणी उभा असलेलं मला माहीत नाही. खास मी UPSCला टीचिंग करतो इतक्या वर्ष. ठीक आहे. मागचे 3 ते 4 वर्ष झाले UPSCला टीचिंग करत होतो, UPSCचं प्रिपरेशन करत होतो. प्युअर डिस्क्रिप्टिव्हचा माणूस आहे, बिलकुल ही कंबाईन आणि राज्यसेवेच्या प्रिलियमचा मला त्याच्याशी घेणदेणच नाही सध्या. मला तुमचं मेन्स एवढ्या चांगल्या पद्धतीने तयार करायची ना, ज्या दिवशी प्रिलियम तयार निघेल तुमचे, त्या दिवशी तुम्ही मेन्स क्लिअर होऊन इंटरव्ह्यू गेले पाहिजे. आपले इन्स्टिट्यूटचं तेवढंच टार्गेट आहे की मुलाचं मेन्स असं तयार करून घ्यायचं, मुलींचं विद्यार्थ्यांचं, की अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं की प्रिलियम झाली की तुम्ही इंटरव्ह्यूला असले पाहिजे, मेन्स क्लिअर झाली पाहिजे. अशा पद्धतीने तयारी करू. त्यासाठी काय काय लागेल ना ते सगळं घेऊन आलेलं आहे. फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ बघा, याच्यामध्ये मी सांगितलं ऑलरेडी, संविधान, राज्यव्यवस्था, सामाजिक न्याय, प्रशासन, आंतरराष्ट्रीय संबंध, सर्व गोष्टी कव्हर करून घेतल्या जाणार आहे. हे हवं तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, मी थोडा साईटला सरकतो. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचे असेल तर सगळ्या गोष्टी आहे. ठीक आहे. बट ॲट द सेम टाईम मला असं वाटतं तुम्हाला हे स्क्रीनशॉट पण काढायची गरज नाही, कारण ह्या PDFs मी ॲपवरती देखील अवेलेबल करून देणार आहे. हे आपलं ॲप येतं आहे. ठीक आहे. मग आता सगळ्यात मोठ्या समस्या काय, विद्यार्थ्यांना भासणाऱ्या समस्या काय ते समजून घ्या अगोदर. पहिल्यांदा की MPSCची राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या. काय समस्या? पहिलं सर अभ्यास साहित्य तयार आहे, कंटेंट प्रिपरेशन पूर्ण झाले. मी एकदा वाचलेलं आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते पूर्ण झालेलं आहे. सगळं GS 1, 2, 3, 4 झालं आहे. कोणी नोट्स काढलेले आहेत, कोणी काय केलेलं आहे. सो माझं तयारी पूर्ण झालेली आहे. ठीक आहे. मग आता काय करता येईल? परंतु काय प्रॉब्लेम कुठे सर, मागील वर्षांच्या PYQ जे प्रश्न आहे त्याची उत्तरं लिहिणं शक्य होत नाही. त्यासाठी आपण काय करतोय, सोल्युशन तुम्हाला 2 मिनिटात देतो. बट PYQच लिहिणं शक्य होत नाही मला. मग काय करायचं? टेस्ट सोडवण्यासाठी आत्मविश्वास येत नाही, की मला असं वाटतं टेस्ट सोडवा गेलं सर मला येत नाही, आत्मविश्वास नाही. भले तुम्हाला येत असतं. मग ही स्टेप आहे
कशी स्टेप आहे तुम्हाला थोड्या वेळात समजून सांगतो. त्यानंतर 20 प्रश्नांचा पूर्ण पेपर सोडवण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. आता कोणीतरी तुम्हाला सांगितलं असेल की टाईम मॅनेजमेंटमध्ये सांगितलं असेल की प्रत्येक क्वेश्चन 10 मार्काचा असेल तर तो 7 मिनिटात सोडवा, 15 मार्काचा क्वेश्चन असेल तर 12 मिनिटात सोडवा. हे सांगणाऱ्यावरती विश्वास ठेवायचा नाही. कारण का प्रत्येक प्रश्न सारखा नसतो, प्रत्येक प्रश्न सारखा मार्क देणार नाही, प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला सारखंच नॉलेज नसतं. एखादा प्रश्न तुम्हाला चांगल्या पद्धतीने सोडवता येतो, माझं म्हणणं आहे त्याला 10 मिनिट द्या. एखादा प्रश्न जास्त चांगल्या पद्धतीने सोडवता येत नाही, त्याला 5 मिनिट द्या, 4 मिनिट द्या, त्याला उरकून घ्या. त्याला जसं किती लिहिलं तर त्याला 2च देणार आहे तुम्ही, कारण येतच नाही त्या प्रश्नाबद्दल, मग त्याला 7 मिनिटं कशाला वाया घालू. पण त्याऐवजी ज्या क्वेश्चनला चांगले येते ते डायग्राम्स काढा, अक्षर व्यवस्थित काढा, चांगले पॉईंट घेऊन या, विचार करा, डेटा, फॅक्ट्स, ॲनालिसिस सगळं घेऊन या, मार्क्स 10 मिनिटं गेलं तर. ही मॅनेजमेंट आहे स्किल. आणि हे 5 वर्षात मी आत्तापर्यंत एकही क्वेश्चन पाठीमागं राहिलं नाही, एकही. ऑब्वियसली एक एक्सेप्शन होतं, एक क्वेश्चन पाठीमागे राहिला होता आणि तो मी कॅल्क्युलेटली सोडला होता, कारण त्यावर्षी मला जे येतात ना क्वेश्चन ते जास्त होते. म्हणजे साधारणतः लेट्स से दरवर्षी मला 12-13 क्वेश्चन चांगल्या पद्धतीने येतात, तर त्यावर्षी मला 15 क्वेश्चन चांगले येत होते. मग मी कॉशियसली डिसिजन घेतला, जर मला 15 क्वेश्चनमध्ये चांगले मार्क पडू शकतात, तर एका क्वेश्चनला पडून 2 पडणार आहे, त्याऐवजी मी 15 क्वेश्चनवर फोकस करतो. प्रत्येक क्वेश्चनमध्ये 1 मार्क जरी एक्स्ट्रा मिळाला मला एक्स्ट्रा टाईम देऊन, तर 15 मार्क मिळतील. हे कॅल्क्युलेशन आहे, स्ट्रॅटजी आहे, हे ज्याचा अनुभव आहे, प्रत्यक्षात पेपर दिलेला आहे. बाहेर येऊन कळत नाही, बाहेर पेपर वाचून कळत नाही. ज्याने प्रत्यक्ष या रिसेंट काळामध्ये पेपर दिलेला आहे त्यालाच हे कळतं. लक्षात ठेवा की काय ॲक्च्युली समस्या ग्राउंड लेवलला. दुसरं, जर सर UPSC सारखे UPSCच्या क्वालिटीचे मल्टी डायमेन्शनल UPSC दर्जाचे उत्तरे लिहिताना अडचण येत आहे, मग त्या दर्जाचे, कारण का आमच्यासोबत UPSCचे पोरे कॉम्पिटिशन करायला, आणि बिलीव्ह मी असं म्हणतात 50% आहे. 50% मराठी आहेत लँग्वेज त्यांची ॲन्सर रायटिंग, आणि 50% इंग्लिश लँग्वेजवाली आहेत. सो समजून घ्या, जवळपास 50% पोरं तुमच्यासोबत UPSCचे कॉम्पिटिशनला आहे. त्याचबरोबर सर करंट अफेअर वाचलेलं आहे आम्ही परिक्रमामधून, एटसेट्रा. पण याचं व्हॅल्यू ॲडिशन आता डिस्क्रिप्टिव्हला कसा यूज करता येईल काय आयडिया नाही सर, किंवा करंट अफेअर बेस्ड व्हॅल्यू ॲडिशन असतं, हे काय करतात, कसं करतात, हे काय आयडिया नाही. लक्षात ठेवा, MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा फक्त ज्ञानावरती आधारित नाही, आणि हे ज्ञान तुम्ही प्रिलियममध्ये आणि मागच्या 1 वर्षामध्ये प्रिपेअर करत असताना त्याच्यामध्ये मिळवलेलं आहे ऑलरेडी. सो तुमची ती एक्झाम कुठेही कोणत्याही प्रकारे ज्ञानावरती फक्त अवलंबून नाही. फक्त म्हटले ज्ञान पाहिजेच, नॉलेज पाहिजेच, पण फक्त नॉलेजवर अवलंबून नाही. आणखीन काय पाहिजे, त्या नॉलेजचा वापर कसा करता आला पाहिजे, उपयोजन करता आलं पाहिजे, याचा उत्तर लेखनाचा सराव करता आला पाहिजे. ठीक आहे, सो त्याचं उपयोजन उत्तर लेखनात करता आलं पाहिजे. तर तुम्हाला आत्मविश्वास निर्माण होईल की मी लिहू शकतो. हा लिहू शकतो आत्मविश्वास आला का तुम्हाला गोष्टी सुचायला लागतील, ॲनालिसिस यायला लागलं. आणि ह्या सगळ्यासाठी पाहिजे योग्य मार्गदर्शकाकडून, ज्यांनी कधीतरी मेन्सचं ॲन्सर रायटिंग स्वतः करून पाहिले, ज्यांनी गोळे पण नाही सोडवले ऑब्जेक्टिव्हचे, ते तुम्हाला मार्गदर्शन करायला जातील. असं करा, तसं करा, हा सिलेबस कवर करा, तो सिलेबस कवर करा. सांगणं सोपं आहे. तुम्ही स्वतः करून पाहिलेत का? तुम्ही स्वतः कधी क्वेश्चन लिहून पाहिलं का? मी तुम्हाला PYQ डिकोडमध्ये तुमच्यासोबत टाईम लावून इथं क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात करणार आहे. ऑब्व्हियसली पेनाने लिहायला सोपं आहे, बोर्डवर लिहायला सोपं आहे, सो एक मिनटं इकडे तिकडे होईल. पण तुम्ही म्हणत असाल ना तुमच्यासोबत टेस्ट सिरीज पण द्यायला पॉसिबल, म्हणजे तुम्ही इथं टेस्ट सिरीज बसत असाल ना लिहायला, तर मी तुमच्यासोबत टेस्ट सिरीजला लिहायला बसेल. 3 तास तुम्ही बसताय, 3 तास मी शेजारी बसून तुमच्यासोबत लिहून काढीन हाताने. हे पाहिजे, हे ज्याला येईल ना, ठीक आहे. सो असो मग ह्या गोष्टी महत्त्वाचं आहे. तुम्हाला इथून इथं ट्रान्सफर करायचं आहे, यासाठीच आपले क्रॅश कोर्स आणि टेस्ट सिरीज लक्षात ठेवा. मग तुम्हाला याच्यासाठी सोल्युशन कसं, हे जे तुमच्या सगळ्या समस्या आहे इथं जाण्यासाठी PM इन्स्टिट्यूट कसं तुम्हाला हेल्प करू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा क्रॅश कोर्सचे लेक्चर्स आहेत जे मी स्वतः घेणार आहेत, स्वतः तयार केलेले कंटेंट, कोणाकडूनही बाहेरून तयार करून घेतलेलं नाही, कोणालाही 4 रुपये देऊन गोळा केलेलं नाही. त्यांनी केलं असं काय काम, मदत घेतली मी लोकांची, काय कामासाठी, एडिटिंग करण्यासाठी, तुम्हाला ते चांगलं बनवण्यासाठी, हे असं चांगलं बनवण्यासाठी, ठीक आहे, दिसण्यासाठी आकर्षक, त्याला एडिटिंग म्हणतो. कंटेंट पूर्णपणे मी तयार केलेलं आहे, ठीक आहे. सो प्लस टेस्ट्स अँड ॲन्सर रायटिंग प्रॅक्टिस थ्रू PYQ. टेस्ट सिरीज आहे आपली, ॲन्सर रायटिंग प्रॅक्टिस आहे, PYQची प्रॅक्टिस घेणार आहे आपण. सो क्रॅश कोर्ससोबत PYQ किंवा ॲन्सर रायटिंग केली. त्याचबरोबर पर्सनलाइज 1-to-1 इव्हॅल्युएशन आणि फीडबॅक. मला असं वाटलं की लेट सपोज ह्या स्टुडंट आहे टेस्ट सिरीजचा, याने 8 टेस्ट लिहिल्यात, मग माझ्याजवळ असे लोक बसलेले आहेत की ते मला सांगतात की सर ह्या टेस्ट थ्रू त्याला गाईड करा. ती टेस्ट मी स्वतः इव्हॅल्युएट करणार, तुमच्या समोर बसून इव्हॅल्युएट करणार. मग जर एका टेस्टला 1 तास इव्हॅल्युएशन लागला, तुमच्यासाठी 1 तास हरकत नाही. कोण देऊन बघते मला सांगा. सगळ्यांनी लोक ठेवलेले 5-10 रुपये त्यांना टेस्ट देतात चेक करायला, आपल्याला ते नाही करायचं. ते लोकच नाही एक्सपर्ट जे चेक करणार आहे, ते मी एक्सपर्ट आहे ना.
माझं नाव येतं ना तुम्ही, मी चेक करणार जेवढं शक्य आहे तेवढं. बाकीच्या काही झालं तर तुम्ही घेऊन या, सर हे क्वेश्चन असं आहे मी चेक करून देईल. सांगण्याचं उद्दिष्ट काय, 1-to-1 इव्हॅल्युएशन एक तरी क्वेश्चन पेपरचं तुमच्यासोबत होणार म्हणजे होणार, ज्यातून तुम्हाला 1-to-1 पर्सनलाइज फीडबॅक मिळणार. आणि ऑब्व्हियसली मेंटरशिप थ्रू तुम्हाला गोष्टी तुम्ही कम्युनिकेट करू शकता, कधी कोणत्या क्वेश्चन पेपर डाऊट विचारू शकता, त्याच्यात काही डाऊट नाही. आणि चौथं आहे पोस्ट टेस्ट डिस्कशन फॉर व्हॅल्यू ॲडिशन. मी ऑलरेडी सांगितलं तुमचं नॉलेज जे प्रिलियमचं प्लस तुम्ही अभ्यास केलेला आहे 1 वर्ष ते, प्लस क्रॅश कोर्समधून काही नॉलेज भेटलं, प्लस टेस्ट सिरीजमध्ये त्या नॉलेजचं ॲप्लिकेशन केलं, आणि टेस्ट सिरीज नंतर जे डिस्कशन होणार आहे की त्याच्यामध्ये मी ॲक्च्युली रिअलमध्ये शिकवणार तुम्हाला की क्वेश्चन्स कसे अटेम्प्ट करायचे असतात. तिथे येऊन मी असं नाही करणार हा क्वेश्चन आहे हे त्याचं उत्तर आहे आणि हे ते उत्तर लिहिला आणि वाचून दाखवले, असं नाही करणार. मी तिथं तुम्हाला ॲक्च्युली सांगेल की हा क्वेश्चन आहे, हा अटेम्प्ट करण्यासाठी इंट्रो काय पाहिजे होता, हे कोणते पॉईंट यायला पाहिजे होते, ते कसे लिहायला पाहिजे होते, कोणत्या फॅक्ट यायला पाहिजे होत्या, कोणतं कन्क्लुजन यायला पाहिजे, हे तुम्हाला शिकवेल. भले इथं माझ्यासमोर मॉडेल आन्सर असेल जे की तुम्हाला देणं कंपल्सरी, नाही तर मला तुम्ही पुन्हा जॉईन पण नाही करणार, म्हणणार सगळीकडे आम्हाला मॉडेल आन्सर देऊ राहिले, सर नाही देऊ राहिले, म्हणून तुम्हाला ते मॉडेल आन्सर देईल पण मी. बट माझं म्हणणं आहे त्या मॉडेल आन्सरपेक्षा मी जे इथं टेस्ट डिस्कशन घेईल ना ते तुमच्यासाठी व्हॅल्यूदायक असं की त्याच्यामध्ये मी तुम्हाला थिंकिंग शिकवणार आहे, थिंकिंग स्मार्ट. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे थिंकिंग, सो हे चारही गोष्टी आपण क्रॅश कोर्स कम टेस्ट सिरीजमध्ये मेंटरशिपमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करून घेणार आहोत, जेणेकरून तुमचे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ना ते सॉल्व्ह होतील. ठीक आहे. मग आता ही जी टेस्ट आहे ह्याच्यामध्ये काय असणार आहे बघा, एक तर काही मायक्रो टेस्ट असतील जेणेकरून सुरुवातीला तुम्हाला लिहायची सवय का, तुम्ही आठवून बघायच्या आधी कधी लिहिलेलं तुम्ही, मला नाही वाटत प्रिपरेशनमध्ये फार काय लिहिलं असेल, ठराविक स्टुडंटनी त्यांनी लिहिलं असेल पण सगळ्यांनी लिहिलं असं मला असं वाटत नाही. मग तुम्हाला सुरुवातीला काही मायक्रो टेस्ट आहे सब्जेक्ट वाईज, आपण आठवड्यातून एवढी तयारी केली त्याच्या बेसवरती संडेला टेस्ट, आपण आठवड्याची एवढी तयारी केली त्याच्या बेसवर संडेला टेस्ट. एखाद्याने क्रॅश कोर्स नाही लावला तरी त्याला आपण सिलेबस प्रोव्हाइड करू की भाई आठवड्याभरात तेवढं वाचून ये, तू संडेला टेस्टला ये, टेस्ट एवढं त्याच्यावर डिस्कशन घे, करंट अफेअर क्रॅश कोर्स व्हॅल्यू ॲडिशन करून घे तुझी. ठीक आहे. त्याचबरोबर आता हे ऑप्शनलचं होतं. ठीक आहे. फुल PSR तसंच फुल GS2चं कव्हरेज असेल, सिलेबसचं पूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल. आता बघा पूर्ण सिलेबसमध्ये काय असतं लक्षात ठेवा, जेव्हा रिव्हिजन बॅच आहे तुम्हाला पण माहिती रिव्हिजनमध्ये सगळंच घेतात का, नाही, रिव्हिजन बॅचमध्ये इम्पॉर्टंट म्हणजे काय, आपल्याला सिलेबसमध्ये एक टॉपिक आहे इंडिया आणि इट्स नेबरहूड, इंडिया अँड इट्स नेबरहूड. ठीक आहे. सिम्पल. मग याच्यामध्ये सगळे आहेत ना नेबरहूडमध्ये, भारत आणि शेजारील देश. मग याच्यामध्ये भारतात अफगाणिस्तान आहे, पाकिस्तान आहे, श्रीलंका आहे, नेपाळ आहे, बांगलादेश आहे, भूतान आहे, मालदीवज आहे. मग यावर्षी न्यूजमध्ये कोण आहे, यावर्षी न्यूजमध्ये तुम्हाला पण माहिती आहे बांगलादेश आहे, नेपाळ आहे, पाकिस्तानसोबत ऑपरेशन सिंदूर झालं सो पाकिस्तान आहे, आणि त्याचबरोबर आणखीन कोण आहे तर अफगाणिस्तान आहे. आणि यांची दोघांची भांडणं चालू आहेत. ऑब्व्हियसली चायनावरती देखील प्रश्न येणार आहे. सो हे जे 3-4 महत्त्वाचे आपण तेच कव्हर करणार आहे. बाकीच्या तुम्हाला पाहिजे असतील नोट्स द्या, पण माझं म्हणणं आहे तुम्हाला ते नोट्स वाचायला टाईम नाही, कारण IRचंच पुस्तक 400 पेजेस तयार होईल. मग काय कराल तुम्ही, एवढं सगळं शक्य घेणं तुम्हाला. क्रॅश कोर्समध्ये 6 महिने ऑप्शनलच प्रिपेअर करायला पाहिजे. कोणालाही विचारा, UPSCच्या कोणालाही विचारा, त्यांनी जर सांगितलं नाही 1 महिन्यात तुमचं ऑप्शनल प्रिपेअर होते, नाही होत, मग तुम्हाला काय करावं लागणार, इम्पॉर्टंट गोष्टीवर फोकस करावं लागणार आहे. ठीक आहे. दुसरं काय, फुल लेंथ टेस्ट पण असतील रिअल टाईममध्ये, 20 क्वेश्चन कसे सोडायचे, 19 क्वेश्चन ऑप्शनलला, 20 क्वेश्चन GSला, ते देखील प्रॅक्टिस झाली पाहिजे. याचं मॉडेल आन्सर आणि टेस्ट डिस्कशन पण असेल, मी तेच सांगितलं. डिटेल मॉडेल आन्सर पण दिलेलं असेल, टेस्ट इव्हॅल्युएशन्स पण असेल आणि टेस्ट डिस्कशन देखील असेल. सो दिस इज मी. असंच नाही आहे, एज्युकेटर आहे कारण शिकवतो, पण ऑथर आहे, 2 पुस्तकं लिहिल्यात, 2च मिनिटात एक्झाम्पल देतो कोणती, ॲक्च्युली सगळीच पुस्तकं लिहिल्यात. लक्ष्मीकांत मराठीमधून मी लिहिलेलं आहे, कोणालाही जाऊन विचारा, पुस्तकात नाव आहे. दुसरं कोणी म्हणत असेल मी लिहिलेलं आहे त्याला म्हणा तुमचं नाव दाखवा पुस्तकामध्ये. ठीक आहे. त्यासाठी मी प्रूफ पण आणलेत पुढे. त्यानंतर इंडियन इकॉनॉमी, भारतीय अर्थव्यवस्था, हे जे पुस्तक आहे हे रमेश सिंग सरांचं इंग्लिशमध्ये पुस्तक आहे, जे UPSCसाठी सगळे वापरतात. ते पुस्तक मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं आहे. बरं, नुसतं मराठीमध्ये ट्रान्सलेट नाही केलं, याचं संपादन पण केलेलं आहे, म्हणजे पूर्णपणे एडिटिंग, नुसतं नावाला संपादन नाही, पूर्ण पुस्तक ॲक्च्युलीमध्ये की MPSCच्या राज्यसेवेच्या मेन्ससाठी आपल्याला काय काय ॲड करता येईल. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, महाराष्ट्राचं आर्थिक सर्वेक्षण, महाराष्ट्राविषयी कृषी गोष्टी, जेवढ्या शक्य आहे तेवढ्या त्या पुस्तकात ॲड करण्याचा प्रयत्न केला आहे. हे 2. आणि लवकरच PSIRचे दिल्लीमधले जे नामवंत क्लासेस आहे, नाव घेत नाही तर म्हणून पण सांगतो, जे नामवंत क्लासेस आहे त्या सर्व नामवंत क्लासचे, सगळ्यात नामवंत क्लास तुम्हाला माहिती आहे, शुभरंजन मॅम, नाव घेतो काय हरकत नाही आहे, त्या मॅमच्या नोट्स तुम्हाला अवेलेबल होणार आहेत.
त्या देखील आपण ट्रान्सलेट केलेल्या आहेत. ते त्यांच्या नावाने असतील ऑब्व्हियसली, तुम्ही त्यांच्या परचेस करू शकता, बट ते मी केलेलं आहे या नावाने बिंदास तुम्ही परचेस करू शकता. इथं त्यांचं ॲक्च्युली त्यांना मी एंडोर्समेंट देतो आहे, त्यांचं इथं कौतुक करतो आहे डेफिनेटली, कारण त्या नोट्स मी स्वतः वाचलेले आहेत. सो मी डिनाय नाही करणार की त्या नोट्सची व्हॅल्यू नाही, चांगली नाही, जस्ट बिकॉज ते माझं कॉम्पिटिशन आहे. सो मी ॲप्रिशिएट करतो की नोट्समध्ये जेन्युनली चांगल्या क्वालिटीच्या नोट्स आहे, त्या क्वालिटीच्या नोट्सला अजूनही UPSCमध्ये तोड नाही आहे. मग अशा नोट्स चांगल्या मी सांगितलं ना, ब्रिंगिंग दिल्ली टू पुणे, चांगल्या पद्धतीने UPSCचे सगळे क्लासेसचे सगळे कोर्सेस, चांगले क्लासेस, चांगले कोर्सेस, चांगलं कंटेंट मराठीमध्ये घेऊन येण्याचं काम करणार आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आता मग जेव्हा मी म्हणतो तयारी काय आहे, तेव्हा हे स्टुडंट्सने ॲप्रिशिएट केलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. सो थँक्यू म्हणणार आहे मी त्यांना सगळ्यांना ह्या माध्यमातून. सो आहेत हे बघा लक्ष्मीकांत, आता याच्यामध्ये स्वतः लक्ष्मीकांत सरांनी लिहिलं होतं की प्रल्हाद मापारी सरांनी यांनी जे मराठीत भाषांतर केलेलं आहे या पुस्तकाचं आणि जे काही अद्ययावतीकरण केलेलं आहे अपडेट, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. हे पुस्तकात वाक्य येते लक्ष्मीकांतमध्ये, लक्षात ठेवा. हे आपली सगळ्यात म्हणजे मेमोरेबल बॅच, माझ्या फार अत्यंत जवळची बॅच आहे ही. या बॅचमधील कोणत्याही स्टुडंटला नक्कीच भेटण्यात मला नेहमी आनंद होत असतो. ठीक आहे. आता मग ज्यावेळेस मी म्हणतो रेडी आहे, तेव्हा याचा अर्थ काय समजून घ्या. वी आर रेडी म्हणजे काय, हे बा हे GS2चं कंटेंट आहे. डिजिटल मीडिया चॅलेंजेस अँड वे फॉरवर्ड मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने क्रॅश कोर्ससाठी मटेरियल तयार केलेले. विचारा कोणाला, तुम्ही म्हणता ना आम्ही रेडी आहे, आम्ही हे करू ते करू, विचारा काय रेडी आहे. हे रेडी आहे, माझे कंटेंट तयार आहे मेन्ससाठी. तुमचं आहे का रेडी, दाखवा म्हणायचं. ठीक आहे. हे तुमचं मेन्ससाठी कंटेंट आहे. हे PDF मागं लागायचं नाही, मी तुम्हाला शिकवणार आहे इथं क्लासमध्ये, क्रॅश कोर्समध्ये आपण ते कव्हर करून घेणार आहे. आता इथे काय बघा, सेम असं नाही एकच पेज तयार करून आणले तुमच्यासमोर ठेवले. अशा पद्धतीने तुम्हाला डायरेक्ट फ्लो चार्टमध्ये उत्तर दिलेले. का तर तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चनमध्येच ॲन्सर लिहिताना अशा पद्धतीनेच लिहिता येईल, क्वेश्चन ॲन्सर फॉर्मॅटमध्ये लिहिता येईल, जेणेकरून तुम्हाला या अशा युनिक आयडियाज घेऊन येता येतील ॲन्सर्समध्ये. सो ह्या नोट्स रेडीत आपल्या. त्याचबरोबर बघा हे आर्टिकल 19 फंडामेंटल राईट तुम्ही सगळेजण शिकलेत, हे अनुच्छेद 19 पण सगळे प्रिलियमच्या पर्स्पेक्टिव्हने शिकल्यात. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने कसा प्रिपेअर करता येईल, त्यासाठी आपल्याला काय करता येईल, कसे कोणत्या गोष्टी आहेत, काय कोणते खटले आहेत. बाबूलाल पराते खटला आहे, त्याच्यानंतर हिम्मतलाल खटला आहे, मजदूर किसान शक्ती खटला आहे. सो याच्यापैकी सगळे लक्ष ठेवायची गरज नाही, कोणते लक्ष ठेवायचे हे पण मी सांगेल. ठीक आहे. कोणत्या टॉपिकशी रिलेटेड काय आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगून देणार आहे. ठीक आहे. सो हे GS2साठी पॉलिटीच्या क्रॅश कोर्सच्या नोट आहे किंवा रिव्हिजनरी नोट्स आहे. आता हे बघा IR साठीच्या नोट्स. आता ह्या ज्या नोट्स आहेत ना हे PSIRच्या आहे, मी तुम्हाला सॅम्पल म्हणून आणले, पण यातलं तुम्हाला मी PSIR लेवलचा IR आणणार आहे, जेणेकरून तुम्हाला एक एज मिळेल आणि सोप्यात होईल. ठीक आहे. सो ह्या टाईपचं IRचं मटेरियल असणार आहे, इंडिया जपान, आणि याच्यामध्ये लेटेस्ट लक्षात ठेवा. आत्ता जपानची जी प्राईम मिनिस्टरची व्हिजिट झाली मागच्या महिन्यामध्ये 28 सप्टेंबरच्या दरम्यान, त्याच्या नोट्स आहेत ह्या, लक्षात ठेवा. मी काय 1857 पासून नाही घेऊन आलो की इंडिया UKचे रिलेशन काय. आत्ता UKचे प्राईम मिनिस्टर भेटून गेलेत ना, त्याच्या नोट्स आहेत ह्या, हे एकदम. त्याचबरोबर तुम्हाला एक जिओ पॉलिटिक्स देखील शिकवणार आहे, भूराजकारण, की जे कोणी शिकवत नाही. जे ते येऊन सांगतं की ह्या दोन देशामध्ये आर्थिक संबंध आहे, हे सबमरीन घेतलं, इकडून तिकडे केलं. ठीक आहे. पण ॲक्च्युली जिओ पॉलिटिक्स काय आहे, भूराजकारण काय आहे, की काय चालू आहे, USA करतंय तर का करतंय, गाझामध्ये प्लॅन आला तर का आला, यासाठी डेफिनेटली आपले करंट अफेअरचे ॲनालिसिसचे लेक्चर जाऊन बघा, तुम्हाला 1 मिनिटात कळून एडिटोरियलचं ॲनालिसिस कसं असतं ते. ठीक आहे. सो ह्या त्या नोट्स आहेत. त्याचबरोबर PSIRसाठी बघा, ऑप्शनलसाठी ह्या शॉर्ट नोट्स रेडी प्रत्येक टॉपिकच्या. आता हा टॉपिक आहे थिअरी ऑफ स्टेट, राज्याचा सिद्धांत. आता थिअरी ऑफ स्टेटमध्ये मार्क्सवादी थिअरी आहे ऑप्शनल्सवाल्यांसाठी. सो त्याच्यामध्ये 2 आहेत, साधनवादी थिअरी, सापेक्षता स्वायत्तता. त्याच्यासाठी एवढ्याच नोट्स आहे. आता तुम्ही जर बघायला गेलं कोणतंही पुस्तक, तर त्या पुस्तकामध्ये तुम्हाला कमीत कमी 15-15 पेजेस सापडतील, 10-10 पेजेस सापडतील दिसते याच्यावरती दोन्ही मिळून. हे आपल्याला एवढ्यात कव्हर करायचं आहे. आणि बिलीव्ह मी, तुम्हाला एवढं माहीत असेल ना, तुम्ही याचे वाक्यात रूपांतर कसं करू शकता आणि पूर्ण 150 वर्ड्स 250 वर्ड्स कसे कंप्लीट करू शकता ना, याच्यावरून पॉसिबल आहे. ते मी कसं करायचं तेच तर का मी माझं क्रॅश कोर्समध्ये रिवाईज करून घेतलं जाणार आहे पूर्णपणे. ठीक आहे. अशा पद्धतीने ह्या नोट्स रेडी असणार आहे. त्याचबरोबर PYQ डिकोड, की आत्तापर्यंत कोणते क्वेश्चन आलेत. लेट्स से मी आज टॉपिक पिक केला राज्य, अशा प्रत्येक टॉपिकच्या आपल्याकडे अवेलेबल आहे राज्याचे सिद्धांत. मग त्याच्यामध्ये आत्तापर्यंत कोणते क्वेश्चन येऊन गेलेत ह्या साईडला, याच्या बेसिसवरती मी मायक्रो लिस्टिंग केलेली क्वेश्चनची, की एका टॉपिकमध्ये किती सब टॉपिक्स आहेत. थिअरी ऑफ स्टेट आहे सपोज, हा मेन टॉपिक आहे राज्याचा सिद्धांत. मग राज्याच्या सिद्धांतामध्ये मार्क्सिस्ट थिअरी आहे, मार्क्सवादी थिअरी आहे, उदारमतवादी थिअरी आहे. ठीक आहे. उदारमतवादी, बहुत्ववादी थिअरी आहे, त्याच्यानंतर नव उदारमतवादाची थिअरी आहे, स्त्रीवादी थिअरी आहे किंवा स्त्रीवादी सिद्धांत आहे. सो हे जे सब टॉपिक्स आहेत ना, याच्यावर कसे क्वेश्चन आलेत त्याच्या बेसिसवरती मी सब टॉपिकसुद्धा तुम्हाला ह्या साईडला अशा पद्धतीने ॲनालिसिससुद्धा रेडी आहे आपली. जेव्हा मी म्हणतो ना वी आर रेडी फॉर यू, दिस इज हाऊ आय एम रेडी.
की PYQ स्टडी केले तुमच्यासाठी, सिलेबस स्टडी केला आहे, PYQच्या बेसिसवरून सिलेबसचे मायक्रो पॉईंट्स तयार केलेत, रेडी, नोट्स रेडी, क्रॅश कोर्स रेडी, टेस्ट सिरीजसाठी क्वेश्चन्स रेडी. येस, जसं जसं करंट अफेअर येत जाईल तसं तसं व्हॅल्यू ॲडिशन करीत जाईल. सो दॅट्स हाऊ शुड बी द प्रिपरेशन. हे काम तुम्ही करायला पाहिजे होतं, पण मला माहिती आहे सिच्युएशनच अशी आहे की मला माहिती तुम्ही नाही केलेलं, म्हणून तर तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. समजून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट, रमेश सिंग यांचं पुस्तक, नाव आहे पूर्ण पेजमध्ये, उगच नाही नाव, ते संपादन स्वतः मी केलेलं आहे. ठीक आहे. ठीक आहे. आणि हे PSIRचं मेन्सचं टेस्ट सिरीजचं शेड्यूल असेल, 6 टेस्टचं. जास्त टेस्ट आपल्याला गरज नाही. सॉरी, हे GS2च्या टेस्ट आहे, PSIRचं नाही, चुकून झालं ते. GS2च्या टेस्ट असतील, या 6 टेस्ट आहे. GS2च्या 6 टेस्ट खूप झाले. ह्या सेक्शनल असतील 4-5, एक फुल लेंथ टेस्ट असेल. भरपूर झाले क्वेश्चन. 6 टेस्टमधून तुमचे 50 क्वेश्चन GS2चे झाले. सगळ्या GSचे 50-50, 200 क्वेश्चन, मोर दॅन सफिशियंट प्रॅक्टिस. 140 दिवसात 200 क्वेश्चन प्रॅक्टिस, दॅट्स इनफ. सो दिस इज हाऊ वी आर गोइंग टू प्रिपेअर फॉर. अशा पद्धतीने आपण प्रिपरेशन करणार आहोत. नक्कीच जॉईन करा. मला असं वाटतं, पहा, प्राईसवर जाऊ नका, प्राईसचं टेन्शन घेऊ नका. तुम्हाला ते ऑफिशियली काय असेल ते पाहायला मिळेल. या सॅम्पल PDFs आहेत. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं 3 फॅक्ट, आपण क्रेडिबल आहे, मला माहिती, जे मला ओळखतात त्यांना विचारा, आपलं नॉलेज काय, आपली डिलिव्हरी काय आहे, एटसेट्रा. क्रेडिबल फॅकल्टी, क्वालिटी कंटेंट घेऊन आलो, कंटेंट दाखवलं, अफोर्डेबल असणार आहे. एनी कोर्स सिंगल कोर्स विल नॉट एक्सिड 10,000. हे आपलं कमिटमेंट आहे. 10,000च्या वरती कोर्स नाही जाऊन द्यायचा, ठरवलेलं आहे काही हो. सो अशा पद्धतीने आपण ते अफोर्डेबल कोर्सेस पण अवेलेबल करून देणार आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवरती भेट द्या, टेलिग्राम आहे, मोबाईल नंबर आहे, मला कॉन्टॅक्ट करा. कशाही पद्धतीने तुम्हाला जेवढं शक्य आहे तशा पद्धतीने मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. सो दॅट्स ऑल अबाउट दिस. वी विल मीट इन द सबसिक्वेंट लेक्चर्स और सबसिक्वेंट डिस्कशन्स. ठीक आहे. या ठिकाणी आजच्या ह्या डिस्कशनमध्ये थांबूया. भेटूया लवकरच. मला खात्री आहे तुम्ही प्रिलियम झाल्यानंतर नक्कीच एकदा व्हिजिट द्याल. तुम्ही जॉईन करा, नका करू, तुम्ही किती कन्व्हिन्स होत आहे किती नाही ते तुमच्यावरती आहे. तुम्ही काय डिसिजन घ्यायचा तुमच्यावरती. पण इरिस्पेक्टिव्ह ऑफ वॉट एव्हर डिसिजन, इरिस्पेक्टिव्ह ऑफ तुम्ही जॉईन करता नाही करता, मार्गदर्शन नेहमी चालू राहील. आपल्याला इथे एक रिव्हॉल्युशन घडून आणायचं आहे आणि मला असं वाटतं त्या रिव्हॉल्युशनमध्ये तुम्ही पहिले साथी आहेत माझे. आणि ते रिव्हॉल्युशन काय आहे की जेन्युइन कंटेंट्स. हे जे तुम्हाला सगळ्यांना फसवलं जातं आहे ते थांबवायचं आहे आपल्याला. मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारे तुम्हाला बळी पडू द्यायचं नाही आहे. आणि ही आपण मोहीम हाती घेतलेली आहे चांगल्या प्रकारे. आणि मला असं वाटतं तुम्ही त्याचे पहिले प्रचारक प्रसारक ठरणार आहात. आणि ते प्रचारक प्रसारात मी म्हणतो आहे म्हणून नाही, ते तुम्ही क्वालिटीमधून देणार आहे. ठीक आहे. सो अशा पद्धती म्हणून तुम्हाला दिसेल मी मार्केटिंग पण जादा करत नाही. हे दिसेल का, कारण माझा विश्वास आहे की मार्केटिंग तेव्हा जास्त करावं लागते, थोडीफार तर करावं लागतं तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. पण जेव्हा जास्त मार्केटिंग कधी करावं लागतं, जेव्हा माझ्या कॉन्टेंटमध्ये दम नाही. जर माझ्या कॉन्टेंटमध्ये दम आहे ना, माझं कॉन्टेंट क्वालिटीचं आहे ना, आज ना उद्या, भले मला लेट होईल, भले मला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला उशीर लागेल, पण मला मार्केटिंगची गरज पडणार नाही. माझं कंटेंट हेच माझं मार्केटिंग असेल, ह्या विश्वासाचा आहे मी. सो म्हणून तुम्हाला माझं मार्केटिंग दिसणार नाही, जास्त रील्स दिसणार नाही, जास्त हवा दिसणार नाही, पण माझं, कारण का त्यावेळेस मी काम करतो आहे कंटेंटवर तुमच्यासाठी. कारण माझं म्हणणं आहे, ज्या पद्धतीने ऑब्जेक्टिव्हला करत होते लोकांनी क्रॅक करून ठेवलेलं आहे 12 वर्षात, त्याच PPT त्याच्याच पैसा उभा करतायत तुमचे, त्याच्याच पैसा कमवतात ते बंद करायचं आहे. आणि तुम्हाला जेन्युइन कंटेंट देऊन ऑफिसर क्रिएट करायचे आहेत चांगल्या पद्धतीने, जेणेकरून तुम्ही राज्यसेवा क्लिअर झाल्यानंतर त्याच कंटेंटच्या बेसिसवरती, त्याच नॉलेजच्या बेसिसवरती UPSCला हात घालाल आणि एक दिवस कलेक्टर व्हाल. स्वप्न दाखवून ठेवतो आहे, बट मी ओव्हर प्रॉमिस करत नाही. टार्गेट नजीकचं ठेवायचं आहे, राज्यसेवा. ठीक आहे. सो दॅट्स ऑल अबाउट टुडेज डिस्कशन. होपफुली भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. आणि डेफिनेटली आपल्या ॲपवरती, इथे ॲप आहे, येस, टेलिग्राम, येस, अँड्रॉइड ॲप. सो या आपल्या ॲपचं QR स्कॅन करा, ॲप तुम्हाला मिळून जाईल. आणि ॲपवरती प्लस यूट्यूब चॅनलवरती आपल्याशी इंटरॅक्ट होत राहा. तुम्हाला जेवढ्या गोष्टी मला शक्य तेवढं तुम्हाला देत राहील. ठीक आहे. थँक्यू. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू सो मच.